शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी विभागाच्या युट्यूब चॅनलच्या चर्चा करू शेतीची आणि कासगरू प्रगतीची या वेबिनार मालिकेच्या भाग 21 मध्ये मी अश्विनी भोपळे, कृषी उपसंचालक माहिती, कृषी आयुक्तालय पुणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, हा कार्यक्रम खरं तर आपला 11 वाजता नियोजित होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम आपल्याला वेळेत प्रसारित नाही करता आला. तरीही हा कार्यक्रम आपण आज सुरू करूया. आजचा आपला विषय आहे सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण आणि कार्यपद्धती. शेतकरी बंधूंनो, आपल्या राज्यभरात, देशभरात आणि जगभरात ज्या कोरोना महामारीनं हाहाकार माजवला त्यानंतर आणि तत्पूर्वी सुद्धा अनेक देश सेंद्रिय शेतीमध्ये रिसर्च करत आहेत, अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. या कोरोनाच्या निमित्तानं आपल्या आहारामध्ये जे सेंद्रिय घटकांचं किंवा सेंद्रिय भाजीपाल्याचं आपल्या आहारातलं दैनंदिन जे भाजीपाला आहे, फळं पिकं आहेत किंवा इतर जे आपल्या डाएटमध्ये जे आपण घेतो त्याच्यामध्ये केमिकल फ्री, रेसिड्यू फ्री आहाराचं, सेंद्रिय आहाराचं काय महत्व आहे याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या प्रकृतीवर पडत असतो, तब्येतीवर पडत असतो. याचं एक अवेअरनेस, याची एक मोठी जागृती या कोरोनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या मध्ये झालेली आहे. भारतामधून अनेक देशामध्ये काही प्रमुख कमॉडिटीचं, काही प्रमुख फळांचं म्हणा, मसाला पिकांचं बऱ्याच प्रमाणात निर्यात केली जाते. याशिवाय आपल्या स्थानिक बाजारपेठेत सुद्धा अलीकडे सेंद्रिय मालाचं खूप महत्व वाढलेलं आहे. तर हा सेंद्रिय, एखाद्या शेतकऱ्याला सेंद्रिय शेती करायची असेल, सेंद्रिय शेती मालाचं प्रमाणीकरण करायचं असेल, त्याच्यासाठी काय कार्यपद्धती आहे, त्याचं महत्व काय आहे, निर्यातीमध्ये त्याचा काय हिस्सा आहे, त्याच्यामध्ये काय वाव आहे, शेतकऱ्यांनी त्याच्याकडे का वळावं, या सर्वांचा एक उहापोह, एक सविस्तर आपल्याला चर्चा करण्यासाठी आज आपण 3 वक्त्यांना आपल्याकडे आमंत्रित केलेले आहे. त्यातले पहिले आहेत आपले गोविंद हांडे सर. हे महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन महामंडळ येथे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार म्हणून गेले अनेक वर्ष काम पाहत आहेत. हांडे साहेब, आपल्या या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. नमस्कार मॅडम. त्यानंतर आपले दुसरे जे मार्गदर्शक आहेत ते श्री संजय देशमुख. हे नोका, नॅशनल ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी आहे, याचे हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. देशमुख साहेब, आपलं सुद्धा मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. नमस्कार. याशिवाय आपल्याकडे दौंड तालुक्यातील पारगाव गावामध्ये एक सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण, मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या आणि त्याच्या नुसतीच सेंद्रिय शेती नाही, त्याचं प्रमाणीकरण त्याची थेट ग्राहक ते शेतकरी ते ग्राहक अशी विक्री करणाऱ्या आपल्या वसुधा सरदार मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्या सुद्धा सेंद्रिय शेतीमध्ये गेली अनेक वर्ष प्रयोग करत आहेत. प्रमाणीकरणामध्ये त्यांचा अनुभव आता वाढत आहे. त्याचं एक नेटवर्क पुणे जिल्ह्यामध्ये प्रस्थापित झालेला आहे. त्यांचे अनुभव काय, त्यांनी सुरुवात केली. या मॅडमना 2011 सालचा आपला महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय शेतीचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. याशिवाय त्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सहभागी असून त्यांना विविध संस्थांचे अनेक पुरस्कारांनी सुद्धा त्यांना आजपर्यंत मानांकित केलेला आहे. तर मॅडम सुद्धा आज आपल्यासोबत आहेत, त्या सुद्धा आपल्याला त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर करणार आहेत. तर मॅडम, तुमचं सुद्धा मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. तर मॅडम, जसा आपला विषय आहे की सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण आणि कार्यपद्धती, तर सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न शेतकऱ्यांना असा पडतो की सेंद्रिय शेती का करावी, त्याचं काय महत्व आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला बरंच आपण व्हिटॅमिन सीचे टॅबलेट खाल्लेले आहेत, टॅबलेट खाल्लेले आहेत. म्हणजे एक हेल्दी आपल्याला राहायचं असेल तर फळांचं, भाजीपाला, त्याच्यात ऑर्गॅनिक फळांचं काय महत्व आहे हे हळूहळू कोरोनाच्या मुळे आपल्या लक्षात आलेलं आहे. तरी सुद्धा मला हांडे साहेब आपल्यापासून सुरुवात करायची आहे की सेंद्रिय शेतीचं महत्व काय आहे, त्याची सद्यस्थिती भारतामध्ये काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय आहे, आणि त्याच्याबद्दल थोडक्यात सांगायला मला. धन्यवाद मॅडम. आणि शेतकरी आणि अधिकारी बंधू आणि मित्रांनो, आज आपण पाहतो मानवी आहारामध्ये फळं, भाजीपाला आणि कृषी मालाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढतोय. मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचं महत्व वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यामध्ये कीटकनाशक उर्वरित अंशचा त्या मानवावर परिणाम होतो, ही आता ग्राहकाला माहिती झाल्यामुळे आज ग्राहक आता सुरक्षित अन्नाकडे वळतोय. आणि म्हणून आज आपण जर पाहिलंय, सगळे आपण आता स्लो पॉइझनिंग मध्ये आहोत. आपण जे आज अन्न खातोय खरंच ते असलही मुक्त, पण माहिती नाही. पण जवळपास जर आपण पाहिलं, फळ आहे, भाजीपाला याचा दररोज आपण आहारामध्ये वापर करतो. त्या ठिकाणी आणि इव्हन धान्य म्हणा,
तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता ग्राहकाचा कल हा सुरक्षित अन्नाकडे वळतोय आणि हेच लक्षात घेऊन भारत सरकारने ग्रो सेफ फूड सुरक्षित अन्न पिकवा ही मोहीम राबवायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून आता ही संकल्पना बाहेरच्या देशामध्ये पूर्वीपासून सुरू होती, परंतु आपल्या देशामध्ये सुद्धा साधारणतः राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम, त्याला आपण NPOP म्हणतो, नॅशनल प्रोग्राम ऑन ऑर्गॅनिक प्रोडक्शन, याच्या अंतर्गत आपल्या देशामध्ये सेंद्रिय प्रमाणीकरण ही चळवळ म्हणून मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे आणि सगळ्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुद्धा एक अग्रेसर स्टेट आहे आणि याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये सुद्धा स्वतंत्र एक कक्ष तयार केलेले आज बांधकेले प्रमुख आणि त्या माध्यमातून आपण ही चळवळ करत असतो. पण करत असताना उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला माहिती असणं गरजेचं आणि त्याचा विचार जर केला तर ह्या NPOP राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाअंतर्गत भारत सरकारने अपेडा ह्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत कमिटी स्थापन केली आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो नॅशनल स्टेअरिंग कमिटी. आता हे सगळे वरच्या लेवलवर काम करत असताना त्याचा उपयोग आपल्याला खाली कसं करता येईल, त्यामध्ये ऍडिशनल सेक्रेटरी कमिशनर कॉमर्स याच्या अंतर्गत ही कमिटी केलेली आहे. दुसरी आहे ज्यामध्ये बरेच डिपार्टमेंटचे आहेत, जॉईंट सेक्रेटरी अग्रिकल्चर आहे, हॉर्टिकल्चर कमिशनर आहे, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे. त्या कमिटीमध्ये सगळ्याचा आढावा घेऊन ते पॉलिसी ठरवतात, धोरण. दुसरी आहे नॅशनल ऍक्रेडिटेशन बॉडी. आता हे जे काही प्रमाणीकरण होते ते बरोबर होते का नाही त्याचं ऍक्रेडिटेशन करणाऱ्या संस्थेचं ऍक्रेडिटेशन करणं, इव्हन आता इनपुटला सुद्धा ऑर्गॅनिक प्रमाणीकरण केलं जातं, ते मॉनिटरिंग करण्यासाठी नॅशनल ऍक्रेडिटेशन बॉडी NAB म्हणतो आपण, तेही ऍडिशनल सेक्रेटरी मिनिस्टर ऑफ कॉमर्सच्या अंतर्गत केलेले आहे. आणि दुसरं ह्या सगळ्या संदर्भात जे नॉर्म तयार करायचे आहेत ऑर्गॅनिकचे, आपण जे म्हणतो ऑर्गॅनिक कशाला म्हणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, त्यासाठी टेक्निकल कमिटी स्थापन केलेली आहे. आणि त्या टेक्निकल कमिटीमध्ये हॉर्टिकल्चर कमिशनर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याचे मेन चेअरमन आहेत. आता हे सगळे माध्यमाचा वापर करून मग ह्या सगळ्या डायरेक्टर मार्केटिंग, काही स्टेट गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेले आहेत. आणि त्यानंतर शेवटी महत्वाची कमिटी आहे इव्हॅल्युएशन कमिटी. हे जे चाललेले काम बरोबर चालते का नाही आणि ते करत असताना आज आपल्याला NPOP अंतर्गत जे काही प्रमाणीकरण करतो ते बाहेरच्या देशाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आहे का नाही त्याचं इव्हॅल्युएशन, ऍक्रेडिटेशन ते पाहणे. आणि आज बऱ्याचशा देशाला आपला माल एक्सपोर्ट होतो, त्या दृष्टिकोनातून ती कमिटी करते. त्यामध्ये बरेचसे अपेडाचे ऑफिसर्स नोटिफाय केलेले आहेत. आता हे ओव्हरऑल साधारणतः ह्या अँगलने जे ग्राहकाला सुरक्षित अन्न मिळावं आणि त्याचाच भाग म्हणून आपण जर आज पाहिलं, महाराष्ट्र आज रेसिड्यू फ्री उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. आज आपण म्हणतो की रेसिड्यू फ्री उत्पादन हा एक ऑर्गॅनिकचा पहिला टप्पाच आहे. आज आपण ट्रेसेबिलिटीच्या माध्यमातून साधारणतः बागेचं बहार धरल्यापासून ते एक्सपोर्ट पर्यंत लेबल क्लेम, कोणत्या औषधं वापरायचं, रेकॉर्ड काय ठेवायचं, कमीत कमी औषधं वापरून, खतं वापरून आणि मर्यादेमध्ये औषधाचा अंश ठेवून कसं केलं पाहिजे. पण तिथवर न जाता आपल्याला पुढे सुद्धा त्याचं सेंद्रिय प्रमाणीकरणापर्यंत जाण्याची गरज आहे. आपला आता बेस तयार केला. त्याचं सांगायचं झालं तर आज जवळपास 65,000 शेतकरी आज ट्रेसेबिलिटीमध्ये नोंद केलेले आहेत. मग त्यात फळं आहे, भाजीपाला आहे, बरेचसे पिकाचा आपण भाजीपाल्याचा जर विचार केला आज 43 भाजीपाला पिकाचा आपण त्यामध्ये समावेश केला आहे. तर ह्या सगळ्या याचा डाटाबेस, सगळ्या गोष्टीचा आपण बेस तयार करतोय. म्हणून पुढे आपल्याला आता हळूहळू सेंद्रियकडे वळणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने सद्यस्थिती संदर्भात आता मगाशी मॅडमने 2-3 प्रश्न मला विचारले होते, त्यामध्ये जर पाहिलं तर आज महाराष्ट्र देशामध्ये 22 लाख हेक्टर क्षेत्र हे सेंद्रिय खाली आहे आणि त्यातलं वाईल्ड बाय डिफॉल्ट एरिया म्हणतो 13 लाख आहे. असं टोटल देशामध्ये 36 लाख आहे. क्षेत्र भरपूर आहे, पण प्रमाणीकरणामध्ये आपल्याला कन्वर्ट करणे आणि ग्राहकामध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी ही सिस्टीम, पॉलिसी, धोरण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठरवतो त्याप्रमाणे कारवाई करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर प्रोडक्शनचा जर विचार केला तर आपण 27 लाख मेट्रिक टन सेंद्रिय माल उत्पादित करतो आणि त्याच अनुषंगाने जवळपास मोठ्या प्रमाणात यामध्ये फार्मरची नोंदणी केलेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तुम्ही ते जवळपास याच्यामध्ये सेंद्रिय मध्ये जर आपण पाहिलं कोणते राज्य पुढे, पहिलं MP आहे, गुजरात आहे, महाराष्ट्राचा 3रा नंबरला या उत्पादनामध्ये. आणि ओव्हरऑल जर पाहिलं महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 73,176 लाख मेट्रिक टन आपण आपलं मेट्रिक टन आपण उत्पादन करतो. त्याच्या अगेन्स्ट जर आपण एक्सपोर्टचा विचार केला तर जवळपास 471 कोटीचं परकीय चलन आपल्याला सेंद्रिय मधून मिळतो. तर हे असे मेजर आपण जर पाहिलं, सिरियल आहे, कॉफी आहे, ड्रायफ्रूट आहे, इसेन्शियल ऑइल आहे, फ्लावर्स आहे, पावडर आहे, या सगळ्यामध्ये सेंद्रिय प्रमाणीकरण चाललेलं आहे. आणि ते करण्यासाठी
अजून त्यामध्ये कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने बदल करता येईल आणि हे सेंद्रिय करताना नुसता एक्सपोर्ट नाहीये, डोमेस्टिक मध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठा वाव आहे. आणि ते लक्षात घेऊन आता मग मॅडम सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या दृष्टिकोनातून ग्राहकांमध्ये जी अवेअरनेस झालेली आहे त्या फायदा घेऊन आणि सेंद्रिय प्रमाणित माल आणि त्यातल्या त्यात चांगल्या दर्जाचं जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी आज भारत सरकार वेगवेगळ्या माध्यमातून योजने माध्यमातून त्याचा प्रचार प्रसिद्धी करते आणि त्या अनुषंगाने आपल्याला हा एक मोहीम म्हणून मोठ्या प्रमाणात राबवून करून ग्राहकाच्या हितासाठी यासाठी आपल्याला हे काम कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवायचे. अच्छा, म्हणजे एकंदर आपल्या शासनाने याच्या म्हणजे धोरण सुरू करायला धोरण ऑलमोस्ट सुरू निश्चित केलेलं आहे, त्याच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. तर एक शेतकरी म्हणून सर मला देशमुख साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. एक शेतकऱ्याला सेंद्रिय शेती करायची आहे तर सेंद्रिय शेती जे प्रमाणीकरण केलेला प्रोडक्ट, प्रमाणीकरण केलेलं उत्पादन आणि एक रेग्युलर उत्पादनाचं प्रमाणीकरण केलेलं नाहीये, याच्यामध्ये निश्चितच फरक आहे. प्रमाणीकरणामध्ये जी ऑथेंटिसिटी आहे, जी विश्वासार्हता ग्राहकामध्ये प्रमाणीकरण केलेल्या मालाची आहे, तर ती निश्चितच एक प्रमाणीकरण न केलेल्या मालामध्ये कमी आहे. त्याच्यामुळे जेवढा ग्राहकांच्या मध्ये आता अवेअरनेस वाढलेला आहे प्रमाणीकरण केलेल्या मालाबद्दल, तर अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की मला सेंद्रिय शेती करायची, त्याचं प्रमाणीकरण करायचंय. तर ही सुरुवात शेतकऱ्याला करायची असेल तर कुठून करावी? शेतकऱ्यांनी बेसिकली कसं सेंद्रिय शेतीचं नियोजन करावं आणि कुणाकडे त्याच्यासाठी संपर्क साधावा मला प्रमाणीकरण शेतकऱ्याला करायचं आहे तर? देशमुख साहेब तुमचा माईक अनम्यूट करा. हा झालं. धन्यवाद. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची गरज आणि सेंद्रिय शेतीमधला प्रमाणित माल, त्याचं उत्पादन आणि त्याची विक्री व्यवस्था या सर्व घटकांचा जर एकंदरीत विचार केला तर सेंद्रिय शेती करणारे शेतकरी ज्या सेंद्रिय शेती मालाची विक्री करतात ती विक्री करताना एक ऑथेंटिसिटीचं लेबल म्हणून सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण हे काम करत असतं. आता सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण जे आहे, आता इतर प्रमाणीकरणाप्रमाणेच याच्या पद्धती आहेत. उदाहरणार्थ आता आपण ISO कंपन्या बघतो, त्याचं प्रमाणीकरण कंपन्या करून घेतात. फॅक्टरीचं ISO सर्टिफिकेशन करतात. फॅक्टरी ISO सर्टिफिकेशन झाल्यानंतर एक प्रकारची क्वालिटीची गॅरंटी येते मालाच्या बद्दल, त्या मालाचं लेबल तिथे लावलं जातं. एग मार्क कडून आपण बरेचसे फूड प्रॉडक्ट सर्टिफाय करून घेतो, एग मार्क लॅबोरेटरी करून, त्याच्यावरती एग मार्क लावतो, म्हणजे ते ऑथेंटिसिटीचा शिक्का मार्केटमध्ये त्या मालाला मिळतो. तसंच ISI प्रमाणीकरण जे आहे, कुठल्याही प्रॉडक्टला ISI आपण घेतो, मार्क घेतो, इलेक्ट्रिकचं प्रॉडक्ट असो किंवा बाकीचं कुठलंही प्रॉडक्ट असो, एक ISI मार्क आपण घेतो. हे जे सगळे मार्क आहेत मी तुम्हाला सांगितलं, हे सर्टिफिकेशन मार्क्स आहेत आणि हे सर्टिफिकेशन मार्कला एक ऑथेंटिसिटी आहे. ISI घेतल्यानंतर या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली आहे. ISO या फॅक्टरीला असल्यामुळे या फॅक्टरीतून माल जो उत्पादित आहे तो चांगला आहे. एग मार्कचे आपल्याला प्रॉडक्ट आहे, ते एग मार्कची ऑथेंटिसिटी आहे, तर ते मसाले आपण घेतो, ते लोणचे आपण घेतो, एग मार्क सर्टिफाईड असेल तर ही एक लोगो, सर्टिफिकेशन मार्क आणि गॅरंटी हा याच्या मागचा सगळा इतिहास आहे आणि उद्देश आहे. याच्यामध्ये ग्राहकांना काय वाटतं की हे ऑथेंटिसिटीचं लेबल मला आहे, मला माहिती आहे की हा माल प्रमाणित आहे आणि मी घेतला पाहिजे. त्याच धर्तीवरती हे सेंद्रिय शेती मालाचं प्रमाणीकरण चालतं. सेंद्रिय शेती मालाचं कुठलंही प्रमाणीकरण म्हटलं ना, आता आपण सेंद्रिय शेतीचा विषय थोडासा बाजूला ठेवू. सेंद्रिय शेती केल्यानंतर हे प्रमाणीकरणाची गरज भासते. म्हणजे सेंद्रिय शेतकरी मी आहे, आज मला सेंद्रिय शेती माल विकायचा आहे. आता कसं होतं बऱ्याचदा की लोकल मार्केटमध्ये सेंद्रियच्या नावाने आपण विक्री करतो. ती ऑथेंटिसिटी तुमच्या गावामध्ये आहे, शाश्वती आहे, तो शेतकरी माहिती आहे, गेल्या 5 वर्षापासून 10 वर्षापासून सेंद्रिय प्रामाणिकपणे करतोय, त्याची गॅरंटी गावातल्या लोकांना आहे. इथे कुठलं तुम्हाला प्रमाणीकरणाची किंवा तुमच्या कुठल्याही गॅरंटीची गरज पडत नाही. थोडंसं बाहेर पडलं, उत्पादन जास्त झालं, विक्री व्यवस्था आपण करतो, तालुक्याच्या ठिकाणी नेतो, कुठलेही आपले लोकल कॉन्टॅक्ट असतात त्यांना आपण माहिती असतो, आपण त्यांना माहिती असतो, अशा देवाणघेवाणीतून तो सेंद्रिय शेती माल विक्री करता येतं. इथे सुद्धा कुठल्याही ऑथेंटिसिटीची मागची तुम्हाला गरज पडत नाही. पण यदा कदाचित तुमचा माल जास्ती आहे, 10 शेतकऱ्यांचा माल आहे, 5 शेतकऱ्यांचा माल आहे, तुमच्या शेतामध्ये जास्त माल झालेला आहे, लॉंग डिस्टन्स मार्केट तुम्हाला कॅप्चर करायचं. लॉंग डिस्टन्स मार्केट म्हणजे काय, जिल्ह्याचं मार्केट आहे, पुण्याचं मार्केट आहे, मुंबईचं मार्केट आहे, तिथे असणारे सुपर मार्केट्स आहे. इथे तुम्हाला अप्रोच समजा तुम्ही झालात
तर तिथल्या परचेस मॅनेजरनी तुम्हाला नक्कीच विचारणार की हा सेंद्रिय शेतीमाल आहे कशावर, याची गॅरंटी काय आहे, याची ऑथेंटिसिटी काय आहे, याचं सर्टिफिकेट कुठं आहे, याला मार्क काय आहे. अशा वेळी ती गरज तयार होते. म्हणजे सेंद्रिय शेतीमाल विक्रीतून ही गरज निर्माण होते. आणि एक मी सेंद्रिय शेतीचा शेतकरी आहे, मला ऑथेंटिक माल विकायचा आहे, त्यामुळे मला प्रमाणीकरणाची गरज आहे, मला लोक प्रमाणीकरण मागतात, त्यामुळे ही गरज तयार होते. तर शेवटी काय झालं की प्रमाणिक सेंद्रिय शेतीमाल आणि मार्केट याच्यामधला हा विश्वास आहे. ऑथेंटिसिटी म्हणा किंवा विश्वास म्हणा, हे प्रमाणीकरणाचं लेबल हा एक विश्वास आहे. आणि हा विश्वास कसा मिळवायचा, हे प्रमाणीकरण कसं मिळवायचं, याच्याबाबत आपण थोडीशी आता माहिती घेऊया. कुठलंही प्रमाणीकरण मिळवण्यासाठी प्रमाणकाची गरज असते. सेंद्रिय शेतीची प्रमाणक ही मगाशी हांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक अपेडाच्या संस्थेने एक नॅशनल ऍक्रेडिटेशन बॉडी बनवली. या नॅशनल ऍक्रेडिटेशन बॉडीच्या अंतर्गत विविध समित्या आहेत आणि त्या समित्यामध्ये एक स्टँडर्ड बनवलेली समिती सुद्धा आहे. त्या समितीने हे NPOP नावाचे स्टँडर्ड बनवले, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. हे भारतीय स्टँडर्ड्स म्हणून त्यांनी नॉमिनेट केले. म्हणजे भारत देशामध्ये सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण या स्टँडर्ड शिवाय बेसिक या स्टँडर्डनी करावं लागेल पहिल्यांदा, मग इतर स्टँडर्ड त्याला लागू पडतील, पण बेसिक प्रमाणीकरण जे भारतातल्या शेतीचं आहे ते याच स्टँडर्डनी होईल. त्यामुळे हे आपले भारत देशाचे स्वतःचे स्टँडर्ड्स आहेत. हे त्याचं नाव आहे NPOP, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. राष्ट्रीय प्रमाणक आपले आहेत. या राष्ट्रीय प्रमाणकाची माहिती ही आमच्या संस्थेकडे उपलब्ध आहे, आपेडाच्या संस्थेकडे उपलब्ध आहे, इतर प्रमाणीकरण संस्थेच्या वेबसाईटवरती सुद्धा ही उपलब्ध आहे. ही कुठल्याही NPOP स्टँडर्ड हे कुणालाही डाउनलोड करता येतं, आपल्या संग्रही ठेवता येत. त्याच्यामध्ये ह्या संपूर्ण पद्धती दिलेल्या आहेत. कसं प्रमाणीकरण चालतं, कोण याच्यावरती कंट्रोल करतं, कोण इव्हॅल्युएशन करतं, कसे इन्स्पेक्टर शेतामध्ये गेले पाहिजे, त्यांची ऑथेंटिसिटी काय असली पाहिजे, त्यांचं शिक्षण काय असलं पाहिजे, त्यांना कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे, जेणेकरून ते प्रमाणीकरणाचं काम हे चांगल्या प्रकारे करू शकतील. त्याचबरोबर तुम्ही जी सेंद्रिय शेती करता ती सेंद्रिय शेती आणि स्टँडर्ड याचं पॅरलल कनेक्शन कसं जुळून आणायचं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. तर हे झाले स्टँडर्ड. आणि या स्टँडर्ड प्रमाणे मग आपल्याला सेंद्रिय शेतीमालाचं प्रमाणीकरण करावं लागतं. आता बऱ्याचदा प्रश्न असा पडतो की बरेच शेतकरी विचारतात आमची सेंद्रिय शेती, म्हणजे आम्ही जी सेंद्रिय शेती करतो, आता तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये, इतर राज्यामध्ये, भारत देशामध्ये सेंद्रिय शेती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये नॅचरल फार्मिंग करणारे शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये झिरो बजेट फार्मिंग करणारे शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये कमर्शियल ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे शेतकरी आहेत, त्याच्यानंतर तुमची बायोडायनॅमिक फार्मिंग करणारे शेतकरी आहेत. ह्या सगळ्या विविध पद्धती ऑर्गॅनिकच्या शेतकरी वापरतात. मग अशा वेळी ते लोक विचारतात की आम्ही जी सेंद्रिय शेती पद्धती करतो ही तुमच्या स्टँडर्ड मध्ये बसते का, म्हणजे सेंद्रिय शेतीची मानकं जी तयार केलेली आहेत याच्यामध्ये ही बसते का. तर माझा उत्तर याच्यामध्ये असं आहे की होय, ही बसते. कारण कसं आहे की कुठल्याही देशांतर्गत किंवा देशाबाहेर केली जाणारी सेंद्रिय शेती, म्हणजे आता हे जे स्टँडर्ड आपण बनवलेले आहेत, भारताची मानकं जे बनवलेली आहेत, ही भारताची मानकं ही जी बनवली आहे याचा बेस जो आहे, याचा जो पाया आहे, हा मूलभूत पाया ह्या आयफॉर्म स्टँडर्ड वरनं घेतला आहे. आयफॉर्म ही सेंद्रिय शेती च्या बाबतीमध्ये कार्य करणारी जागतिक सर्वात मोठी संस्था आहे. याचं हेड ऑफिस जर्मनीला आहे. आणि हे संपूर्ण देशामध्ये जी सेंद्रिय शेती चालते त्या सेंद्रिय शेतीची ही शिखर संस्था आहे. आणि या शिखर संस्थेने एक बेसिक स्टँडर्ड तयार केलं. मग हे बेसिक स्टँडर्ड काय आहे की बेसिक स्टँडर्ड मध्ये प्रिन्सिपल्स आहेत सेंद्रिय शेतीचे. प्रिन्सिपल ऑफ तुमचं एन्व्हायरमेंट असेल, प्रिन्सिपल ऑफ बायोडायव्हर्सिटी असेल, प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्शन असेल, हे प्रिन्सिपल त्यांनी तयार केले. आणि हे प्रिन्सिपल जे आहेत हे बेसिक प्रिन्सिपल्स जगाच्या कुठल्याही देशामध्ये कोपऱ्यात गेलं तरी बदलत नाही, फक्त पद्धती बदलतात. त्याच्यामुळे जे स्टँडर्ड तयार केलेले आहेत त्याला धरूनच आहेत आणि आपल्या देशाची जी पद्धती आहे त्याच्याशी सुसंगत राहतील सेंद्रिय शेती पद्धतीची, असे ते बनवलेले आहेत. काय हे तर आपण ह्याच्याबद्दल आपण सविस्तर अजून पुढे जाणूनच घेऊ की नेमकं कसं करावी. तर तात्पुरतं आपल्याकडे सरदार मॅडम सुद्धा आपल्याकडे आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. तर मॅडम, तुम्ही 2003 पासून शेती करत आहात.
तर मला तुम्हाला असं प्रश्न विचारायचा आहे की सेंद्रिय शेतीकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? नेमकं कधीपासून ती सुरुवात झाली सगळी या गोष्टीची, सेंद्रिय शेतीची? नमस्कार. दौंड तालुक्यातल्या पारगावला माझी सध्या मी मॅडम तुमचा व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ. हा बस बस बस. तुमचा आवाज मॅडम, तुमचा आवाज म्यूट झालाय. ऑडिओ पण ऑन करा. पारगाव तालुका दौंड इथली माझी जी शेती आहे ही वडिलोपार्जित शेती आहे. आधी वडील बघत होते, ते गेल्यानंतर मी शेतीमध्ये जास्त लक्ष घातलं. त्यावेळेला मला असं लक्षात आलं की पूर्वी जी जमीन आमची होती तशी ती आता दिसत नव्हती. ती जास्त कडक आली, चिबड झाली. उत्पादन पण कमी येत आहे, पूर्वीपेक्षा जास्त खतं घातली तरी. रोगराईचं प्रमाण वाढलंय. या सगळ्यामुळे मला काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज वाटायला लागली आणि त्यातून शोध घेता घेता मला सेंद्रिय शेती पद्धतीची माहिती कळली. असंही लक्षात आलं की रासायनिक शेती पद्धतीतून बरेचसे आमच्या शेतीतले प्रश्न आता ते निर्माण झालेत. म्हणून मी सेंद्रिय शेतीमध्ये प्रयोग करण्याचा निर्णय घेतला, आम्ही सर्व आमच्या फॅमिलीनी. आणि त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली. त्याचे आम्हाला जे परिणाम होते हे खूप सकारात्मक मिळाले. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये वाढ करत गेलो. साधारणतः तुमच्याकडे सध्या किती क्षेत्र सेंद्रिय शेतीमध्ये तुमची आहे? लागवड किती क्षेत्रावर आहे? आता एक 14 एकर क्षेत्र आमचं थर्ड पार्टी सर्टिफिकेशन ज्याला म्हणतात, हे देशमुख साहेबांच्या नोका कंपनीकडनंच आमचं सर्टिफिकेशन होतंय त्याचं. आणि एक 10 एकर क्षेत्र हे कृषी खात्याच्या आत्मामार्फत जे गट केले जातात आणि पीजीएस खाली प्रमाणीकरण केलं जातं त्याच्या खाली आहे. असं साधारण एक 25 एकर आमचं क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही टोटली सेंद्रिय शेती प्रमाणीकरण करतात, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या इनऑर्गॅनिक निविष्ठा म्हणजे आपण जे केमिकल फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड याचा कुठलाही वापर न करता आपण स्टँडर्ड्स मध्ये ज्या बसणाऱ्या गोष्टी आहेत याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये हे करतो. अच्छा अच्छा अच्छा. मॅडम मला सांगा, तुम्ही सेंद्रिय शेतीचा अनुभव, म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे पूर्वी एक 10-12 वर्षापूर्वी ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली असेल, 15-1 वर्षापूर्वी, त्यावेळी सुद्धा रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर होतच होता. त्यानंतर तुम्ही सेंद्रियकडे ज्यावेळी वळाला त्यावेळी तुम्हाला तुमच्या प्रोडक्शन मध्ये काही, म्हणजे तुम्हाला जे आउटपुट मिळत होतं, जेवढं उत्पादन येत होतं त्याच्यामध्ये काही फरक पडला का? नाही, काही फरक पडला. पूर्वीची म्हणजे 2003 साली मी सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. त्याच्या आधी रासायनिक खतांचा वापर होता. आणि आज सुद्धा म्हणजे मजुरांच्या अभावी माझ्या काही भागामध्ये रासायनिक शेती अजूनही चालते, तरी तिथे सेंद्रिय निविष्ठांचा वापर आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात करतो. पण आता जी मी तुम्हाला सांगितली ही 25 एकर शेती ही पूर्णपणे सेंद्रिय आहे. ती करायला लागल्यानंतर मला तरी उत्पादन कमी आल्याचा अनुभव आला नाही. आणि असं लक्षात आलं की शेवटी आपण काय खातोय, म्हणजे भात खातोय का भाकरी खातोय किंवा आणखीन काय, त्याच्यातून आपलं पोषण होत असतं. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने आहे किंवा रासायनिक पद्धतीने आहे, पोषण व्यवस्थापन जर आपल्याला जमलं आणि त्याच्या पुढे येणारं कीड रोग व्यवस्थापन, तर उत्पादनामध्ये आपल्याला कमीपणा मिळत नाही, असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. अनुभव निश्चितच खूप चांगला आहे. इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा, शेतकऱ्यांना, बऱ्याच शेतकऱ्यांच्या असा एक गैरसमज असतो की ज्यावेळी तुम्ही ऑर्गॅनिक कडे वळता त्याच्यावेळी तुमच्या उत्पन्नामध्ये घट येते. पण तुम्ही जर त्याचं व्यवस्थित जर नियोजन केलं, स्टार्ट टू एंड, तुम्ही जमिनीच्या तयारीपासून जर तुम्ही ऑर्गॅनिक निविष्ठांचा वापर, सेंद्रिय खतांचा यांचा वापर जर व्यवस्थित केला, तुम्ही जमिनीची पूर्वतयारी मशागत चांगली जर केली, तर जे उत्पन्न आपल्याला याच्यामधून भेटते इनऑर्गॅनिक मध्ये, तेवढंच उत्पादन तुम्हाला सेंद्रिय मध्ये सुद्धा मिळू शकतं. बरोबर. आणखीन एक मी मॅडम मुद्दा सांगू इच्छिते, मुद्दाम, की जसं म्हणजे मी जमिनीच्या आरोग्यापासून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली आणि त्याच्यातून पुढे असं लक्षात आलं की जमिनीचं आरोग्य, पिकांचं आरोग्य आणि माणसाचं आरोग्य हे सगळं एकमेकांशी अतूटपणे जोडलेलं आहे. आणि माणसाचं आरोग्य हे जसं त्याच्या अन्नातून साध्य झालं पाहिजे, औषधातून नव्हे, तसं जमिनीचं आरोग्य सुद्धा त्याला त्याच्यात घातल्या जाणारा जो जैविक पदार्थ आहे, बायोमास आहे, ह्याच्यातून जास्तीत जास्त साधलं गेलं पाहिजे. अगदी सेंद्रिय खतं ही सुद्धा मी टॉनिक किंवा औषधांसारखी म्हणेन,
त्याचा जो रोल किंवा त्याची भूमिका आहे. म्हणून जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवणं, त्याच्यातलं सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवणं हा एक मुख्य रोप माझ्या व्यवस्थापनाचा राहिलेला आहे. अच्छा, आपल्याला चांगले उत्पादन आवश्यक असेल तर जमिनीला सुद्धा आपल्याला तितके चांगले इनपुट तेवढ्या निविष्ठ चांगल्या प्रकारचा ऑर्गॅनिक वापरला तर निश्चित जमिनीचा पोत सुधारून आपल्याला उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होत असते. बरोबर. मला सांगा, तुमच्याकडे सध्या कोणकोणती पिकं तुम्ही तुमच्या याच्यावर शेतीमध्ये घेता सध्या? आम्ही आता 2008 पासून थेट ग्राहक विक्री सुरू केली आहे. त्याच्यामुळे आम्ही जी काही आमची मागणी आहे ग्राहकांची, आपल्या आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक सुद्धा पिकेल ते म्हणजे विकत असेल ते पिकवा असा आहे. आमचा तोच पठडी आहे आमची. आणि ग्राहकांच्या याच्याप्रमाणे जी गरज असते त्यानुसार आम्ही आज वेगवेगळी अन्नधान्याची पिकं घेतो. मुख्यतः गहू आहे, त्याच्यामध्ये हरभरा आहे. पण भाजीपाला आणि फळं हे आमचं मुख्य वैशिष्ट्य आहे. वर्षभर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची त्या सीझन मध्ये पिकणारा जो भाजीपाला आहे आणि फळं आहे हे याचं वैविध्यतापूर्ण आणि सातत्याने पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. अच्छा, जे दैनंदिन गरजेचे फळं भाजीपाला आहेत, जे ग्राहकांची डिमांड आहे त्याप्रमाणे तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याकडे फळं पिकं सुद्धा आहेत. भाजीपाल्यामध्ये जे पालेभाज्या आहेत, त्याशिवाय त्या फळभाज्या आहेत, त्याच्यामध्ये वाईड रेंज तुमच्याकडे जवळपास 18 ते 19 प्रकारचे भाजीपाला आपण पिकवताय. बरोबर. तुम्हाला ग्राहकांना वांगी, कोबी, फ्लॉवर, वेलवर्गीय पिका, दुध्या दोडका वगैरे, पालेभाज्या 4-5 प्रकारच्या, नंतर सॅलडच्या भाज्या ज्याला आपण म्हणतो, टोमॅटो, गाजर, बीट, मुळा, मधुमका या प्रकारची आहेत. मिरची वगैरे आहे. चिकू, पेरू, पपई, केळी, आंबा ही फळं आहेत आमच्याकडे. आणि देशी गायी आहेत आमच्या, त्यांचं दूध सुद्धा आम्ही विकतो आणि त्याचं तूप करून सुद्धा विकतो. बरं, म्हणजे बाय प्रोडक्ट तुम्ही तो सुद्धा तुमचे साइड बाय साइड चालू आहे. त्याच्यामध्ये त्याची जोड आहे आमच्या याच्यात. अच्छा, चालेल. मला तुमच्या आता देशमुख साहेबांच्याकडे यायचं होतं. देशमुख साहेब, आता एक सामान्य शेतकरी जसं मला एक सेंद्रिय शेती सुरू करायची आहे, तर कोणत्या बेसिक गोष्टीपासून सुरुवात करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? मला या वर्षीपासून सेंद्रिय शेती करायची आहे आणि त्याचं प्रमाणीकरण पण करायचं आहे, तर मला नेमकं काय केलं पाहिजे? कुठे संपर्क केला पाहिजे? कोणत्या निविष्ठ वापरले पाहिजे? कोणती पूर्वतयारी केली पाहिजे त्यासाठी? सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणामध्ये येण्यापूर्वी सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण हे सेंद्रिय शेतीची सुरुवात झाल्यानंतर आहे. म्हणजे आज तुम्ही काही लोक असे असतात की आता मला सेंद्रिय शेती सुरुवात करायची आहे, त्यामध्ये ते लगेच म्हणतात की याचं प्रमाणीकरण करायचं. असं नसतं. ते सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाची जी गोष्ट आहे ती सेंद्रिय शेतीची तुमची सुरुवात झाली पाहिजे. सेंद्रिय शेतीचे प्रिन्सिपल्स तुमच्या शेतीवरती वापरले गेले पाहिजे. सेंद्रिय निविष्ठांचा वापर तुम्ही केला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमची सेंद्रिय शेतीची सुरुवात व्हायला पाहिजे. मग अशी जर सुरुवात झाली असेल तर असा शेतकरी आमच्याकडे अप्रोच होतो सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाकरता. आता सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाकरता अप्रोच झाल्यानंतर पहिल्यांदा ते विचारतात की सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण कसं करायचं, त्याच्याकरता काय काय लागतं, काय काय गोष्टी लागतात हे आम्हाला सांगा. तर अशा प्रकारच्या एन्क्वायरीज आमच्याकडे रोज अशा येत असतात की आता मला सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करून घ्यायचं, एवढं क्षेत्र आहे, तुम्ही माहिती द्या. तर माहिती अशी देतो आम्ही त्याच्यामध्ये की सेंद्रिय शेतीची तुमची जर सुरुवात झाली असेल तर त्या सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरण करण्याकरता तुम्हाला त्या शेतीचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे आता मी सांगतो की सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण हे पीक निहाय होत नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की मी ऊस केला, मला गुळ करायचं, मला ऊसाचं प्रमाणीकरण पाहिजे, मला गुळाचं प्रमाणीकरण पाहिजे, असं होत नाही. आता बरेचसे शेतकरी आमच्याकडे असे येतात की आमच्याकडे आम्ही सेंद्रिय पद्धतीने गुळ तयार करतो आणि त्या गुळाचं प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे. तर कुठेतरी तुमच्याकडे आम्ही सॅम्पल आणून देतो, ते टेस्टिंग करून द्या आणि मग त्या टेस्टिंग मध्ये जर रेसिड्यू आले नाहीत केमिकलचे कुठल्याही प्रकारचे तर तुम्ही प्रमाणपत्र द्याल. सेंद्रिय शेती मालाचं प्रमाणीकरण किंवा सेंद्रिय शेती प्रमाणीकरण हे प्रॉडक्ट सर्टिफिकेशन नाही, हे सिस्टीम सर्टिफिकेशन आहे. म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब तुमच्या शेतावरती प्रोडक्शन टू प्रोसेस टू फायनल प्रोडक्ट अशी ती चेन ऑफ कस्टडी आहे. ती चेन संपूर्ण सर्टिफाय पाहिजे. म्हणजे मुळात तुमचा शेतामधला ऊस सर्टिफाईड पाहिजे. तुम्ही जे ठिकाणी प्रोसेसिंग करतात ते प्रोसेसिंग युनिटचं प्रमाणीकरण करायला लागतं आणि फायनली तुमचं प्रॉडक्ट हे ऑर्गॅनिक म्हणून लेबल तुम्हाला लावता येतं.
मग असा शेतकरी आमच्याकडे आल्यानंतर मी पहिल्यांदा सांगितलं की कुठल्याही शेतीमालाचं सर्टिफिकेशन होत नाही, त्या चा जो क्षेत्र आहे त्या परिक्षेत्राचं प्रमाणीकरण केलं जातं आणि त्या क्षेत्रामध्ये त्या वर्षभरामध्ये जो सेंद्रिय शेतीमाल तुम्ही पिकवाल, म्हणजे समजा माझ्याकडे 5 एकर क्षेत्र आहे, त्या 5 एकर क्षेत्रामध्ये माझ्याकडे ऊस आहे, माझ्याकडे डाळिंब आहे, माझ्याकडे इतर भाजीपाला पिकं आहेत, फळवर्गीय पिकं आहेत, काही अॅन्युअल आहेत, काही बाय अॅन्युअल आहेत, काही पेरेनियल आहेत. जेवढा काही समावेश असेल तो समावेश त्या तुमच्या ऑर्गॅनिक प्रोडक्शन प्लॅन म्हणतात त्याला, म्हणजे सेंद्रिय उत्पादनाचा एक प्लॅन असतो, त्याचा फॉर्म असतो. त्या प्लॅन मध्ये ती संपूर्ण पिकं त्याच्यामध्ये लिहायची आणि त्या फॉर्म मध्ये ती मेन्शन केली पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला जेव्हा सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरणाचं प्रमाणपत्र मिळेल त्याच्या अनेक्स्चर मध्ये, त्या प्रमाणपत्राच्या अनेक्स्चर मध्ये पुरवणीमध्ये ह्या संपूर्ण मालाचा अंतर्भाव येतो आणि त्याचं एस्टिमेटेड यील्ड येतं. म्हणून शेतकरी बंधूंनी माझी विनंती राहील की प्रमाणीकरणाकरता विचारणा करताना जास्तीत जास्त आपण त्या प्रमाणित क्षेत्रावरती पिकं कशी घेता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे मग त्याच्यामध्ये मिक्स क्रॉपिंग, आता मगाशी मी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं की सेंद्रिय शेतीची प्रिन्सिपल्स काय आहेत. तर त्या सेंद्रिय शेतीच्या प्रिन्सिपल्स मध्ये एक मिक्स फार्मिंगचं पण प्रिन्सिपल येतं, रिले फार्मिंगचं प्रिन्सिपल येतं, कव्हर क्रॉपचं प्रिन्सिपल येतं, मल्चिंगचं प्रिन्सिपल येतं. तर या दृष्टिकोनातून जे मिक्स क्रॉपिंगचं प्रिन्सिपल आहे ते तुम्ही वापरा, मग तुमची बायोडायव्हर्सिटी मेंटेन होते आणि जास्तीत जास्त पिकं तुम्हाला प्रमाणीकरणाखाली आणता येतात. तर असा विचार आपण करावा की सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरणाला अर्ज करताना जी माहिती तुम्हाला दिल्या जाते त्या माहितीच्या अंतर्गत हा तुमचा ऑर्गॅनिक प्रोडक्शन प्लॅन, सेंद्रिय शेतीचा जो प्रोडक्शन प्लॅन आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त पिकाचा अंतर्भाव करावा. आणि ते असं नाही की ती पिकं तुमच्याकडनं लावली गेली पाहिजे किंवा एखादं पीक लावून गेलं तर मग आपलं तो काही तुम्ही काही विक्री करणारच नाही. जर तुम्हाला ते पीक तुम्ही लिहिलं नाही आणि नंतर तुमचं लावण्यात आलं तर मग पुढे थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण चेंज ऑफ क्रॉप जे आहे ते मधल्या पिरियड मध्ये करता येत नाही, ते तुमच्या रिन्युअलच्या पिरियड मध्ये तुम्हाला ते करावं लागतं. त्याच्यामुळे अर्ज करताना ही माहिती द्या. तुम्हाला जे सेंद्रिय क्षेत्र सर्टिफाय करून घ्यायचंय त्याची जी कागदपत्र आहे त्याच्यामध्ये 7/12 असेल किंवा दुसरी कागदपत्र असेल ती द्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे काही टेस्टिंग रिपोर्ट तुम्ही करून घेतले असतील, समजा सॉइल टेस्टिंग रिपोर्ट केले असतील, वॉटर टेस्टिंग रिपोर्ट केले असतील तर ती माहिती द्या. वॉटर टेस्टिंग आणि सॉइल टेस्टिंग हे काही मॅन्डेटरी रिपोर्ट्स म्हणजे सुरुवातीला लागत नाहीत, पण यदा कदाचित केले गेले असतील आणि तुम्ही सेंद्रिय शेतीची सुरुवात केली तर तुम्हाला तुमची माहिती कळते की माझा सॉइल टेस्टिंग रिपोर्ट आजच्या डेटचा हा आहे, याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन एवढा आहे, 3 वर्षांनी मलाच माझा ऑर्गॅनिक कार्बन चेक करायला मिळतो किती झालाय. तर ही माहिती की आपण कुठल्या स्टेजला सध्या आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, कुठपर्यंत जायचंय. दुसरी गोष्ट याच्यामध्ये असं आहे की प्रमाणीकरणामध्ये एक परिवर्तन काळ पण आहे. आता मी केमिकल फार्मिंग कडून सेंद्रियकडे वळतो, तर हे वळत असताना मला प्रमाणपत्र कधी मिळेल? माझा परिवर्तन काळ पूर्ण झाल्यानंतर मला प्रमाणपत्र मिळेल. पण ते प्रमाणपत्र कुठलं मिळेल? संपूर्ण ऑर्गॅनिकचं. पण आता समजा मी यावर्षी ऑर्गॅनिकच्या सर्टिफिकेशन मध्ये अर्ज केलाय आणि माझी पाहणी तपासणी अहवाल वगैरे सगळं झाला, मी सेंद्रिय शेती पद्धती अवलंबली आहे, मला पहिल्या वर्षी जे प्रमाणपत्र मिळेल, प्रमाणपत्र तिसऱ्याच वर्षी देतात असं नाही, हा एक गैरसमज आहे. मी परत स्पष्ट करतो, प्रमाणपत्र सेंद्रिय शेतीचं दरवर्षी मिळतं. फक्त त्याच्यामध्ये फरक असा असतो की ती कुठल्या स्टेजचं तुमचं आहे. पहिल्या वर्षी जर तुम्ही प्रमाणपत्र तुम्हाला मिळत असेल तर ती कन्व्हर्जन 1 अशी स्टेज तुमची असते. म्हणजे सेंद्रिय शेतीचं प्रमाणपत्रामध्ये लिहिलेलं असतं की ज्या स्टँडर्ड प्रमाणे आम्ही असं तुम्हाला प्रमाणपत्र देतो आहोत त्या प्रमाणपत्रामध्ये एनपीओपी स्टँडर्डचा उल्लेख असतो. त्याचबरोबर एनपीओपी स्टँडर्डचं जे इक्विव्हॅलंट स्टँडर्ड्स आहेत ईईसी त्याचाही उल्लेख असतो. आणि तुमचं जे अनेक्स्चर आहे प्रमाणपत्राचं, त्या अनेक्स्चर मध्ये तुमचं स्टेटस लिहिलेलं असतं. स्टेटस ऑफ सर्टिफिकेशन मध्ये पहिल्या वर्षी काय येईल? कन्व्हर्जन 1. स्टेटस ऑफ सर्टिफिकेशन मध्ये दुसऱ्या वर्षी येईल कन्व्हर्जन 2. आता कन्व्हर्जन 2 झाल्यानंतर सेंद्रिय शेतीच्या प्रमाणकामध्ये एक क्लॉज आहे की तुमच्या दृष्टीने, म्हणजे जी सर्टिफिकेशन बॉडी ज्या शेतकऱ्याचं प्रमाणीकरण करतं त्यांना जर असं वाटलं की कन्व्हर्जन 2 नंतर तुम्हाला तिसऱ्या वर्षी संपूर्ण प्रमाणित असं सेंद्रिय शेतमालाचं सर्टिफिकेट द्यावं तर तसं देता येतं. परंतु तुमची बॅक हिस्ट्री बघितली जाते, तुमचे
ऑर्गॅनिक सिस्टीम प्लान तुम्ही किती प्रभावीपणे राबवता हे सगळं बघितलं जाते. तर असं हे प्रमाणपत्राचं पद्धत आहे. म्हणजे सर्टिफिकेशन बॉडी, आता सर्टिफिकेशन बॉडीची यादी ही अवेलेबल आहे. सर्टिफिकेशन बॉडी जी आता भारतामध्ये 30 सर्टिफिकेशन बॉडी काम करतात या स्टेजला. त्या 30 सर्टिफिकेशन बॉडीमध्ये मला वाटते 15-16 सर्टिफिकेशन बॉडी ह्या स्टेट ओन आहेत. म्हणजे जसं तेलंगणा स्टेटची आहे, बिहार स्टेटची आहे, तुमच्या युपी स्टेटची आहे, गुजरात स्टेटची आहे. तर या स्टेट एजन्सी सुद्धा आहेत आणि काही प्रायव्हेट एजन्सी आहेत. प्रायव्हेट एजन्सीमध्ये काही भारतातल्या आहेत आणि काही परदेशातल्या आहेत, म्हणजे ज्या इंटरनॅशनल एजन्सीज आहेत. तर अशा सर्व मिळून ह्या पूर्ण भारतवर्ष, आता पुण्यामध्ये आमची संस्था आहे. असं नाही की आम्हाला पुण्यातलंच सर्टिफिकेशन करायला मिळेल. आम्ही भारतामध्ये कुठेही करू शकतो. भारतामध्ये करू शकतो, भूतानमध्ये करू शकतो, नेपाळमध्ये करू शकतो, म्हणजे जिथे स्टँडर्ड आपले अलाउड आहेत तिथे. तसंच बाकीच्या ज्या संस्था आहेत, समजा केरळची एक संस्था आहे, ती सुद्धा पुण्यात काम करू शकते. त्याच्यामुळे या संस्थांना अशी सीमा नाही की कुठेही काम करू शकतो. या भारत देशामध्ये कुठेही काम करतात. आणि या संस्था या NAB अंडर काम करतात. नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड जे आपल्यामध्ये आहे त्यांच्या अंडर काम करतात. या संस्थांचं दरवर्षी इव्हॅल्युएशन केलं जातं. या संस्थांना 3 वर्षाचे ॲक्रेडिटेशन मिळतं पहिली. म्हणजे आमची जर संस्था प्रमाणीकरणामध्ये काम करत असेल तर आता साधारणपणे 14 पासून तर 17 पर्यंत, 17 पासून तर 20 असं 3-3 वर्षाचं प्रमाणीकरणाचं परमिशन मिळतंय आणि दरवर्षी याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. या संस्थांचं सुद्धा म्हणजे मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन गव्हर्नमेंट मार्फत केलं जातं. हो, जसं आम्ही सेंद्रिय शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण करतो, मॉनिटरिंग करतो, मग ते आम्ही बरोबर केलं आहे किंवा नाही, म्हणजे स्टँडर्ड प्रमाणे केलं आहे किंवा नाही, स्टँडर्ड पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस वापरले आहेत किंवा नाही, स्टँडर्ड डॉक्युमेंटेशन केलेलं आहे किंवा नाही, त्याची फाईल्स व्यवस्थित मेंटेन केली आहे की नाही, याचं इव्हॅल्युएशन हे दरवर्षी NAB कडनं होतं. आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या तर त्या त्रुटी आम्हाला सांगतात आणि त्या दुरुस्त कराव्या लागतात. तसंच आता ही सेंद्रिय शेती पद्धत पुढे आपण चालूया. म्हणजे आता शेतकऱ्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर, ज्याला प्रमाणीकरण पाहिजे आहे त्याला त्यांनी एकदा आपल्याकडे अर्ज केल्यानंतर त्याला एक ऍप्लिकेशन फॉर्म दिला जातो, मुख्य ऍप्लिकेशन फॉर्म. त्या मुख्य ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख असतो. तुम्ही पिकं किती, तुमचे प्लॉट किती, नंबर ऑफ प्लॉट्स मध्ये कुठले पिकं आहेत, त्याचं वर्णन, हे सगळं त्याच्यामध्ये भरावं लागतं. आता ही सगळी ऑनलाईन सिस्टीम आहे. पूर्वी कसं होतं की ट्रेसनेट नावाचं हे जे सॉफ्टवेअर आहे हे सेंद्रिय शेती करता नव्हतं. पण 2011-12 पासून ट्रेसनेट नावाचं जे सॉफ्टवेअर आहे, जसं ग्रेप नेट आहे, व्हेज नेट आहे, व्हेजिटेबल नेट आहे, तसं ट्रेसनेट हे ऑर्गॅनिक साठी आहे, एक्सक्लुझिव्ह. तर हे आपल्याच्या वेबसाईटवरती ट्रेसनेट आहे. हे ट्रेसनेट सॉफ्टवेअर दोघांसाठी आहे. एक सर्टिफिकेशन बॉडीसाठी आहे आणि एक ऑपरेटर. आता ऑपरेटर शब्द हा बऱ्याचशा सेंद्रिय शेतकऱ्यांना नवीन आहे. ऑपरेटर हा शब्द म्हणजे सेंद्रिय शेती करणारा शेतकरी, ज्याला सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण घ्यायचं आहे त्याला ऑपरेटर म्हणतात. त्याच्यामुळे वेबसाईटवरती गेल्यानंतर 2 प्रकारच्या कॅटेगरी दिसतात, एक ऑपरेटर्स कॅटेगरी आणि एक CB म्हणजे सर्टिफिकेशन बॉडी. म्हणजे तर तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन तुमची माहिती अपलोड करता येतं. म्हणजे तुमच्यासाठी तिथे लॉग इन आणि पासवर्ड तयार करायचा. रजिस्ट्रेशन तुमचं झाल्यानंतर आम्ही तुम्हाला तो लॉग इन आणि पासवर्ड देतो. त्यानुसार तुम्ही ती माहिती तिथे भरायची आणि वेळोवेळी जे डॉक्युमेंटेशन लागतं ते अपलोड करायचे. हे सगळं केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला एक सेंद्रिय शेतीच्या सर्टिफिकेशनसाठी खर्च किती येणार याचं एक कोटेशन दिलं जातं. ते कोटेशन तुम्ही मान्य केल्यानंतर तुमचं पुढची प्रोसेस चालू होते. मग हे कोटेशन साधारणपणे किती असतं? आता बरेचसे लोक विचारतात की सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचा खर्च हा प्रचंड आहे, सामान्य शेतकऱ्याला तो परवडत नाही. आणि हे परवडत नसल्यामुळे सामान्य शेतकरी हे प्रमाणीकरणाकरता पुढे येत नाही. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की याच्यामधलं डॉक्युमेंटेशन बऱ्याचशा लोकांना समजत नाही. म्हणजे काय डॉक्युमेंट्स आपण द्यायचे आणि कसे द्यायचे, कसे अपलोड करायचे. पण आता आपण एवढं टेक्नो सॅव्ही झालेलो आहोत सध्या की प्रत्येकाकडे आपल्याकडे अँड्रॉइड फोन आहेत, प्रत्येकाकडे कुठलंही डाउनलोड करता येते, कुठलंही अपलोड करता येते आणि कुठलीही माहिती पाठवता येते. त्याच्यामुळे पूर्वीसारखं आता असं काही राहिलं नाही की ऑनलाईन सिस्टीम झाल्यामुळे फार अडचणी येतात. जरी अडचणी आल्या तरी त्या सर्टिफिकेशन बॉडीला फोन करून विचारावं, ते तुमचं अडचणी दूर करतात. तर अशा प्रकारे अर्ज केल्यानंतर ते कोटेशन तुम्ही मंजूर केल्यानंतर तुमच्या
तुम्हाला एक तारीख दिला जाते तुमच्या सेंद्रिय शेतीची तपासणी. याला म्हणतात सेंद्रिय शेतीची तपासणी. हा पहिला टप्पा. तिसरा टप्पा, त्या तपासणीमध्ये काय बघितलं जातं? त्या तपासणीमध्ये तुम्ही सेंद्रिय शेती करत असलेली पद्धती एक गोष्ट. त्याच्यानंतर तुम्ही सेंद्रिय निविष्ठा ज्या वापरतात त्या निविष्ठा, तुमच्याकडे असणारं काय तुम्ही बायोडायव्हर्सिटी मेंटेन केली आहे ते बघितलं जातं. तुमचं शेताचं लँडस्केप बघितलं जातं. मग याच्याकरता तुमच्याकडे येणारा जो अधिकारी आहे सर्टिफिकेशन बॉडीचा, त्याच्याकडे एक चेकलिस्ट असते 2-3 पानाची. त्या चेकलिस्ट मध्ये हे स्टँडर्ड मध्ये लिहिलेले पॉइंट्स असतात. त्या पॉइंट्स प्रमाणे तो बघत जातो आणि तुम्हाला माहिती विचारत जातो. आता ही पद्धत अशी आहे की इन्स्पेक्टर म्हणजे काय, ते नुसतं येऊन असंच पटापट असं करून होणार नाही. हा एक पार्टिसिपेटरी अप्रोच असतो. तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि तुम्ही त्याचे उत्तर द्यायचे. आणि हे उत्तर दिल्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू घेतला जातो. त्या इंटरव्ह्यूला एक्झिट इंटरव्ह्यू असं म्हणतात. त्या एक्झिट इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या शेतीची जी निरीक्षणं केली आहेत ते मांडल्या जातात. त्याच्यावरती तुमची सही घेतल्या जाते आणि त्याच्यानंतर मग तुमचा एक इन्स्पेक्शन रिपोर्ट तयार होतो. त्या इन्स्पेक्शन रिपोर्ट मध्ये काही जर त्रुटी आल्या तर त्या तुम्हाला सांगितल्या जातात आणि त्याचा स्पेसिफिक पिरियड दिला जातो दूर करण्यासाठी. ते दूर केल्यानंतर तुमच्या सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाच्या प्लॉटचं डिसिजन तयार होतं. त्याला म्हणतात सर्टिफिकेशन डिसिजन. आणि हे डिसिजन करणारी एक कमिटी असते सर्टिफिकेशन बॉडीकडे. त्या सर्टिफिकेशन बॉडीकडे ते डिसिजन मांडलं जातं. ते डिसिजन अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की युअर डिसिजन इज अप्रूव्ड आणि नंतर तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जातं. अशी एक साधी सोपी पद्धत आहे. आणि याच्यामध्ये सर्टिफिकेट दिल्यानंतर त्या सर्टिफिकेट वरती व्हॅलिडिटी असते. आता व्हॅलिडिटी किती आहे? आजच्या तारखेपासून 12 महिने, 1 वर्षाची व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची असते. आणि ते सर्टिफिकेट व्हॅलिडिटीच्या आत 60 दिवसाच्या आत परत रिन्युअल साठी अर्ज करायचा आणि त्याच्यानंतर ती पद्धत रिन्युअलची परत सुरू होते. याच्यामुळे काय राहतं की तुमच्या सर्टिफिकेटची कंटिन्युटी राहते. जर कंटिन्युटी ब्रेक झाली, मी मगाशी सांगितलं तुमचं सर्टिफिकेट समजा कन्व्हर्जन 1 आहे, ऑर्गॅनिक स्टेटस तुमचं कन्व्हर्जन 1 आहे आणि तुम्ही रिन्युअल केलं नाही आणि तुमची मुदत संपून गेली आणि रिन्युअल राहून गेलं आणि नंतर तुम्ही अप्रोच झाला तर परत तुमचं स्टेटस हे कन्व्हर्जन 1च येतं, कन्व्हर्जन 2 जात नाही. त्याच्यामुळे कंटिन्युटी सर्टिफिकेशन मध्ये मस्ट आहे. अशी कंटिन्युटी 2 वर्ष 3 वर्ष सांभाळल्यानंतर तुम्ही संपूर्ण ऑर्गॅनिक होता. बरं, कन्व्हर्जन 1 जर तर तुमचं सर्टिफिकेट असेल तर तो माल सेंद्रिय असतो का, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. कन्व्हर्जन 1 चा सर्टिफिकेशन मध्ये असणारा माल हा सेंद्रियच असतो. हा सेंद्रिय शेतीमाल तुम्हाला विक्री करता येतो, परंतु विक्री करताना जे लेबल तुम्हाला लावायचं आहे ते लेबल कन्व्हर्जन 1 ऑर्गॅनिक, त्याच्या कंसामध्ये अंडर कन्व्हर्जन 1, अंडर कन्व्हर्जन 2 अशी लेबलिंग सिस्टीम लावावी लागते आणि ते मार्केटमध्ये विकता येतात. कन्व्हर्जनचं मटेरियल हे एक्सपोर्ट साठी साधारणपणे वापरल्या जात नाही. एक्सपोर्ट जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 100% ऑर्गॅनिक झाल्यानंतर तुमचा एक्सपोर्ट होतो. परंतु डोमेस्टिक मार्केटमध्ये कन्व्हर्जन 1 पासूनच तुम्ही विक्री व्यवस्था सुरू करता, जेणेकरून तुम्हाला 3 वर्षापर्यंत थांबायची गरज नाही विक्री व्यवस्थेसाठी. परत फक्त लेबलिंग सिस्टीम ही निराळी ठेवावी लागते. तर हे जे मी का सांगतो की हे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतात की 3 वर्षात कोण थांबणार, मग विक्रीच करायची नाही का? अशी नाही. तुम्ही विचारा आम्हाला मालाची विक्री करायची, आम्ही तुम्हाला लेबल अप्रूव्ह करून देऊ. त्या लेबल मध्ये फक्त ऑर्गॅनिक अंडर कन्व्हर्जन 1 किंवा जे तुमचं स्टेटस असेल ते तुम्हाला द्यावं लागेल. त्याचबरोबर तुम्ही जर सेंद्रिय शेतीमाल सुपर मार्केटला देत असाल तर ते पण तुम्हाला प्रमाणीकरणाची प्रत मागतात. त्या प्रमाणपत्राची प्रत तुम्ही दोन्ही पेजेस मध्ये द्यायची, अनेक्चर पण द्यायचं आणि पहिलं पेज पण द्यायचं, म्हणजे जेणेकरून त्यांना स्टेटस कळतं, तुमचं लेबल कळतं. तर अशी एक पद्धत आहे. आणि ही पद्धत राबवण्यासाठी या सर्टिफिकेशन बॉडीची नियुक्ती केलेली आहे. आणि हे जे प्रमाणीकरण मी तुम्हाला सांगितलं हे थर्ड पार्टी प्रमाणीकरण पद्धत आहे. थर्ड पार्टी प्रमाणीकरण म्हणजे ज्या आपेडाच्या संस्थांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये.
पुढे. याच्यामध्येच मला एक जोडून प्रश्न विचारायचा होता की आपल्याकडे पीजीएस नावाची पद्धत शेतकऱ्यांच्या करता शासनाने आता सुरू केलेली आहे. तर पीजीएस म्हणजे नेमकं काय? म्हणजे 2 पद्धती आहेत, तर पीजीएस आहे आणि दुसरी म्हणजे एनपीओपीच्या धोरणाप्रमाणे जी करायची आहे. या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि त्याच्या काय प्रोसिजर आहे थोडक्यात सांगा. एनपीओपीच्या प्रमाणे जे आता मी जी पद्धत सांगितली ही एनपीओपी थर्ड पार्टी सर्टिफिकेशन सिस्टीम सांगितली. याच्यामध्ये थर्ड पार्टीचं इंटरव्हेन्शन तुमच्या शेतावरती आहे. म्हणजे सर्टिफिकेशन बॉडी कडून येणारा माणूस हा थर्ड पर्सन म्हणजे थर्ड पार्टी. तो तुमचं इव्हॅल्युएशन करणार, तो तुमचं चेकिंग करणार, तो तुमचं इन्स्पेक्शन करणार आणि तुम्हाला प्रमाणपत्र देणार. पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम पीजीएस ही जी कल्पना आहे किंवा ही जी प्रमाणीकरण पद्धती आहे ही सुद्धा आयफॉर्म जी संस्था मी तुम्हाला शिखर संस्था सांगितली त्या आयफॉर्म संस्थेनेच ही पद्धती तयार केलेली आहे. बेसिक स्टँडर्ड पीजीएस चे सुद्धा आयफॉर्मनेच तयार केलेलं आहे. आणि पीजीएस मध्ये सुद्धा सेंद्रिय शेतीची मानकं ही एनपीओपीचीच वापरली जातात. म्हणजे पीजीएस पद्धतीमध्ये सेंद्रिय शेतीची दुसरी स्टँडर्ड नाही, फक्त पद्धत वेगळी आहे. एनपीओपी च्या थर्ड पार्टीमध्ये काय असं की थर्ड पार्टी येऊन तुमचं प्रमाणीकरण करणार, पण पीजीएस मध्ये पार्टिसिपेटरी अप्रोचने हे करायचं. सहभागी म्हणजे आता समजा माझा 5 लोक आम्ही आहोत पीजीएस मध्ये आणि ह्या 5 लोकांमध्ये सहभागी पद्धतीनेच आम्ही काम करणार. म्हणजे या 5 जणांच्या जे इन्स्पेक्शन आहे, डॉक्युमेंटेशन आहे, शेताची पाहणी तपासणी आहे, ह्या 5 जणांनी एकमेकाची करायची. किंवा 20 लोकांचा एक ग्रुप आहे, या 20 लोकांच्या ग्रुपमध्ये 5 ते 6 लोक असे निवडायचे की ज्यांनी ह्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन करायचं, पाहणी करायची, तपासणी करायची आणि याच्यावरती एक अहवाल तयार करायचा. हा अहवाल तुमच्या या 20 सदस्यीय समितीमध्ये मांडायचा. त्या अहवालाचं विश्लेषण करायचं आणि त्याप्रमाणे जर व्यवस्थित असेल तर ते सेंद्रिय प्रमाणपत्र द्यायचं. आता या पीजीएस यंत्रणेमध्ये सर्टिफिकेशन बॉडीचा उल्लेख नसतो. या पीजीएस यंत्रणेमध्ये रिजनल काउन्सिल म्हणून एक संस्था असते. ही रिजनल काउन्सिल जी संस्था आहे ही संस्था तुमचं जे सेंद्रिय पीजीएस प्रमाणपत्र करता त्याला एंडॉर्स करते. म्हणजे त्या संस्थेकडे तुमच्या शेतकऱ्यांची यादी पाठवल्यानंतर ते तुम्हाला कन्फर्मेशन देतं आणि तुम्ही यंत्रणा तुमची राबवल्यानंतर हे तुमचं जे कार्यपद्धती तुम्ही अवलंबली आहे त्याचं एंडॉर्समेंट करतं आणि मग तुम्हाला तिथून ते प्रमाणपत्र मिळतं. तशी एक पार्टिसिपेटरी आणि थर्ड पार्टी असं एक पद्धत आहे. म्हणजे थर्ड पार्टी जर तुम्हाला त्रयस्थ संस्थेकडून करायचं नसेल तरी सुद्धा मग शेतकऱ्यांना पीजीएस पद्धती करता येतं. आता शासनाची जी योजना आहे सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची योजना आहे ही पीजीएस करताच आहे. म्हणजे परंपरागत कृषी विकास योजनेच्या अंतर्गत जे आता प्रमाणीकरण चालतं हे पीजीएस पद्धतीच चालतं. याच्यामध्ये थर्ड पार्टीचा उल्लेख नाहीये. तर त्याच्यामध्ये त्यांना अनुदान आहे. 20 शेतकऱ्यांचा गट करायचा, एवढ्या हेक्टरची त्याला मर्यादा असेल, त्या ग्रुपला प्रमाणीकरणाला एवढं अनुदान, ग्रुप फॉर्मेशनला तेवढं अनुदान, प्रमाणीकरणाचा खर्च असेल त्याला तेवढं अनुदान आणि त्याच्यामध्ये रिजनल काउन्सिलची नियुक्ती शासनाने ज्या रिजनल काउन्सिल्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केलेली आहे, त्यांच्या अंडर तो कार्यक्रम चालतो. सर आपल्याकडे कृषी आयुक्तालयामध्ये परंपरागत कृषी विकास योजनेचं काम जे पाहतात हे कृषी संचालक बानखिले साहेब सुद्धा आज आपल्यासोबत या मीटिंगमध्ये जॉईन झालेले आहेत. तर बानखिले साहेब मला तुम्ही थोडक्यात एक पीजीएस प्रमाणीकरणाकरता परंपरागत कृषी विकास योजनेतून ते केले जातात त्याच्याबद्दल थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना माहिती द्या. ती नेमकी योजना काय आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये कसं सहभागी व्हायचं? नाही, त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो परंपरागत कृषी विकास कार्यक्रमांतर्गत जवळपास 15-16 पासून हा कार्यक्रम केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याने आणि राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने चालू झालेला आहे. सद्यस्थितीत आपल्याकडे जवळपास 1400-1500 गट आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहेत. ते पीजीएसच्या धर्तीवर जातात. जसं देशमुख सरांनी सांगितलं की पीजीएस वरती आहेत. फर्स्ट पेज मध्ये ते परंपरागत कृषी विकास योजनेच्या अंतर्गत फर्स्ट पेज मध्ये ते गट स्थापन झाले. जवळपास 1260 गट. ते 1260 गट पीजीएसच्या अंतर्गत काम करत आहेत. त्यानंतर सेकंड फेज जे आलं ते सेकंड फेज मध्ये केंद्र शासनाने त्याला दोन्ही पर्याय ठेवले की तुम्ही पीजीएस अंतर्गत करू शकता किंवा थर्ड पार्टी सर्टिफिकेशन सुद्धा करू शकता. पीजीएस आणि थर्ड पार्टीमध्ये फक्त फरक हाच आहे, मगाशी सरांनी सांगितल्यानुसार पीजीएस मध्ये ही पार्टिसिपेटरी अप्रोच आहे आणि इकडं थर्ड पार्टी अप्रोच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो सेंद्रिय कृषी माल आहे तुमचा फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयर
C1 C2 आणि C3 जे म्हणतो आपण, तर तो माल आपण फक्त डोमेस्टिकला वापरू शकतो आता पीजीएसचा. तसा थर्ड पार्टीचा थर्ड पार्टी सर्टिफिकेशन मध्ये जसा 3ऱ्या वर्षाचा माल आपण एक्सपोर्ट करू शकतो, तसं इकडे आपण करू शकत नाही. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन पीजीएस मध्ये चालू आहेत. पीजीएस ही यंत्रणा सध्या स्थितीत मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरच्या अंडर, सेक्रेटरी ऍग्रिकल्चरच्या अंडर हे आहे. त्याचं एक गाझियाबादला सेंटर आहे, नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, ज्याला आपण म्हणतो एनसीओ, आणि त्याच्या अंतर्गत रिजनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, आरसीओ म्हणतो आपण त्याला, आणि त्यांच्या अंतर्गत आरसीजी आहेत, ज्याला आपण विभागीय परिषदा किंवा रिजनल काउन्सिल्स म्हणतो. आणि हे रिजनल काउन्सिल्स जे गट आपले शेतकरी आहेत त्या गटांच्या माध्यमातून रिजनल काउन्सिल त्याचं सर्टिफिकेशनला मदत करत असतात. जसं त्या गटांच्या माध्यमातूनच जे 20 शेतकऱ्यांचा गट असतो त्यातलेच काही शेतकरी, त्यातले लीड रिसोर्स पर्सन आपण त्यांना म्हणतो, गट प्रवर्तक म्हणतो, त्यांच्या माध्यमातून त्या शेतीचं अधूनमधून इन्स्पेक्शन केलं जातं. त्या पिकाची क्रॉप हिस्ट्री किंवा त्याची जी सर्व माहिती, त्यांनी जे कुठले निविष्ठा वापरलेले आहेत किंवा बायोडायनॅमिक्स वापर पद्धतीने जे काही केले त्याची संपूर्ण हिस्ट्री ऑनलाईन पद्धतीने भरली जाते. आणि त्याचं मातीचं टेस्टिंग केलं जातं, त्याच्या रेसिपीचं टेस्टिंग केलं जातं त्या पिकाच्या उत्पन्नाचं. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती त्याला प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि ऑर्गॅनिक, ज्याला आपण पूर्ण ऑर्गॅनिक जसं म्हणतो तसं त्याच्यामध्ये तिकडं ऑर्गॅनिक इंडिया, ग्रीन ऑर्गॅनिक, ग्रीन आणि त्याच्यात ऑर्गॅनिक असे ते 2 त्याच्यात आहेत. शेवटच्या वर्षी आपल्याला ते ऑर्गॅनिक सर्टिफिकेट पूर्ण त्याच्यामध्ये मिळतं. तर अशा पद्धतीने ते हे केलं जातं. आता परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये थर्ड पार्टी सुद्धा आपण चालू वर्षापासून जे डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन आहे, त्या अंतर्गत आपण जवळपास 350 गट परंपरागत मध्ये घेतले. हे सगळे गट आता आपण थर्ड पार्टीच्या रूपातून करणार आहे. आणि सांगायला आपल्याला आनंद आहे की आपल्या राज्याच्या मार्फत सुद्धा एक थर्ड पार्टीसाठी आपण रजिस्ट्रेशन सीड सर्टिफिकेशन एजन्सीची सध्या प्रक्रियेमध्ये आहे, आणि ते पण आपण चालू वर्षी पूर्णत्वामध्ये येणार आहे. अच्छा, तर म्हणजे पीजीएस जे प्रमाणीकरण होईल ते मला आपण स्थानिक बाजारपेठेत विकू शकतो, आणि जे थर्ड पार्टी कडून ज्या होतील प्रमाणीकरण ज्या गटांचं किंवा ज्या शेतीचं, तर ते एक्सपोर्ट म्हणजे निर्याती करता सुद्धा आपल्याला त्याचा निर्यात सुद्धा त्या मालाची करता येईल. तर आता मी हांडे साहेबांच्याकडे राहीन की आतापर्यंत देशमुख साहेबांनी आणि बारकिले साहेबांनी आपल्याला बरीच माहिती दिली की शेतकऱ्यांनी सुरुवात कशी करावी, सर्टिफिकेशन कसं करता येईल. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनात जे प्रश्न असतो की 3 वर्ष येईपर्यंत मला कुठेही तो माल सेंद्रिय म्हणून विकता येणार नाही का, त्याबद्दल बरेचसा उहापोह झाला आपल्याला, शेतकऱ्यांचे बरेचशा शंकांचे निरसन झाले असेल. महत्वाचा प्रश्न हा येतो की एकदा मालाचं उत्पादन झालं त्यानंतर तो निर्यात किंवा त्याची विक्री कशी करायची, कारण जोपर्यंत तुम्हाला विक्रीला एक बाजारपेठ मिळत नाही, प्रॉपर तुम्हाला विक्री व्यवस्था तुमची चेन डेव्हलप होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाही. तर मला हांडे साहेब तुम्ही सांगा की आपल्या भारतामधून किंवा जगभरात सेंद्रिय मालाच्या निर्यातीसाठी काय वाव आहे, शासनाचं काही धोरण आहे का अर्थसहाय्याचं त्याबाबतचं? नाही, प्रथमतः आता प्रत्येक शेतकरी हा व्यावसायिक शेतीकडून आता निर्यातक्षम शेतीकडे वळतोय. आता सेंद्रिय शेती हा एक महत्वाचा एक त्याला पर्याय आहे, पण आज आपण पाहतो त्याची अपेक्षा आहे की मी उत्पादित केल्यानंतर, प्रमाणित केल्यानंतर मला 4 पैसे जास्त मिळावेत, पण तो स्थानिक बाजारपेठेत मध्येच विकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं त्याला पाहिजे तेवढा मोबदला त्या मालाचा त्याला मिळत नाही. आता कुठल्या मार्केटमध्ये गेला त्यांनी त्यापर्यंत तयारी करून, तर बाहेरच्या राज्यातलं किंवा बाहेरच्या देशातलं मार्केट आहे तिथपर्यंत जाण्यासाठी एक प्रोसिजर तयार केली. जसं आपण आता महाराष्ट्राची ओळख देशामध्ये फळ आणि भाजीपाला विषमुक्त निर्यातीमध्ये ओळख निर्माण झालेली आहे. हायस्ट जसं द्राक्ष आहे, डाळिंब आहे, आंबा आहे, भाजीपाला या पिकामध्ये आपण आपली ओळख केलेली आहे. का तर ट्रेसिबिलिटी नेटच्या सिस्टीम मधून. आता ट्रेसिबिलिटी हा एक त्यातला ऑर्गॅनिकचा पहिला टप्पाच आहे मी म्हणेन. मग त्याही पुढे जाऊन सेंद्रिय प्रमाणीकरणामध्ये गेल्यानंतर त्यांनी मार्केटिंग स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये त्या पद्धतीने लेबल सगळ्या लावून जाणं गरजेचं, ते आज तेवढ्या प्रमाणात होत नाही. आता त्या अनुषंगाने ते करण्यासाठी काय करायला पाहिजे, मी थोडक्यात सद्यस्थिती काय याबद्दल थोडा फोकस करतो. आज जर तुम्ही पाहिलं जवळपास देशातून 6 लाख मेट्रिक टन केंद्रीय प्रमाणित माल एक्सपोर्ट होतो, त्यापैकी 5,000 कोटीचं परकीय चलन मिळते. मग आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे, तर 73,176 मेट्रिक टन हा सेंद्रिय माल महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतो, 471 कोटीचं चलन मिळते. आता ह्याच्यामध्ये कोणत्या देशाला मेजर एक्सपोर्ट होतो,
मग त्याच्या देशाप्रमाणे आपल्या मालाची ओळख तयार करणं गरजेचं. जसं जास्त एक्सपोर्ट होतो कॅनडा, अमेरिका, जवळपास 1 लाख मेट्रिक टन कॅनडाला एक्सपोर्ट होतो. ऑस्ट्रेलिया आहे, युरोपियन युनियन आहे, इस्रायल आहे आणि स्वित्झर्लंड आहे. हे मेजर सेंद्रिय प्रमाणित केलेला माल आयात करण्यासाठी केलं जातं. त्याच्यात जवळपास जर पाहिलं तुम्ही, मग आता कोणते प्रॉडक्ट एक्सपोर्ट होतात सेंद्रिय केलेले ते आपल्याला माहिती पाहिजे. समजा जास्त एक्सपोर्ट आहे सिरियल्स मध्ये, नंतर कॉफी आहे, टी आहे, ड्रायफ्रुट्स आहे, इसेन्शियल ऑइल आहे, फ्लावर सुद्धा आहेत, फ्लावर्स, नंतर फॉडर आहे, फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स आहे, मेडिसिनल प्लांट आहे, ऑइल सीड्स आहे, पल्सेस आहे आणि स्पायसेस आहे आणि शुगर. साधारणतः ह्या सगळ्याचं जर तुम्ही पाहिलं, 19-20 फिगर जर पाहिली तर 6 ते 6.5 लाख मेट्रिक टन केंद्रीय प्रमाणित माल एक्सपोर्ट होतो. 5,000 कोटीचा बिझनेस आहे. पण ओव्हरऑल जर पाहिलं तर मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या अनुषंगाने जे टप्पे आहेत त्या टप्प्याप्रमाणे जसं देशमुख साहेबांनी मागे सांगितलं, ऑर्गॅनिक प्रमाणीकरण हे प्रॉडक्ट पैसा त्या शेताला मिळते. शेताची डेव्हलपमेंट केल्यानंतर त्या शेतामध्ये जे उत्पादन करतो त्याचं ऍक्रिडिटेशन व्हॅल्युएशन करून त्या क्वांटिटीला त्याला परवानगी दिली जाते. हे करण्यासाठी जसं आज आपल्याकडे रेसिड्यू फी हमी देण्यासाठी आपण एक सिस्टीम तयार केली. आज जो बाहेरच्या देशाला माल जातो तो खरंच विषमुक्त आहे का, असेल तर तो मर्यादित त्याचा अंश आहे का, त्यासाठी आपण काय केली, ट्रेसिबिलिटी सिस्टीम तयार केली. आणि त्या माध्यमातून बागेची नोंदणीपासून मग त्यांनी त्याचे लेबल क्लेम औषधांचा वापर करणे, कमीत कमी PSI वापर करणे आणि त्या पद्धतीने त्याला प्रमाणीकरण नोंदणी प्रमाणपत्र देऊन त्या शेतकऱ्याचा रेसिड्यू टेस्टिंग केल्यानंतर त्या मालाला एक्सपोर्ट करण्यासाठी आपण द्राक्षासाठी ग्रेपनेट, आंब्यासाठी मँगोनेट, डाळिंबासाठी अनारनेट, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट 43 भाजीपाला पिकाचा समावेश केला, नंतर सिट्रस नेट, संत्रा, मोसंबी, लिंबू. आता ह्या सिस्टीम प्रमाणे सेंद्रिय प्रमाणित केलेल्या मालासाठी काय सिस्टीम आहे का? आहे. त्यासाठी आता मागाशी ट्रेसनेट आहे. म्हणजे आयटीचा ट्रेसनेट मध्ये कसं आहे, उत्पादनापासून ते त्या ग्राहकाला त्या कंट्रीला जाईपर्यंत त्याची हिस्ट्री माहिती पाहिजे आणि ते व्हावं जेणेकरून कोणी कुठलेही डॉक्युमेंट नसताना ते माझा सेंद्रिय माल म्हणून त्याचं विकून त्याची फसवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून एक सिस्टीम तयार केली. आणि त्या ट्रेसनेटमध्ये या सगळ्या प्रमाणित केलेल्या संस्था करणाऱ्या आणि केलेल्या दोघांची नोंदणी होते. जेवढं माल त्या फार्म मध्ये उत्पादन होतं त्याचं ऍक्रिडिटेशन केलं जातं, डिक्लेअर केलं जातं. त्याच माल जर त्यांनी तयार केला, हे सगळं त्या रेकॉर्ड त्या सिस्टीम मधून पुरू केला तर त्याला फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट दिलं जातं. फायटोसॅनिटरी मध्ये एक्सपोर्ट करताना तुम्ही केंद्रीय प्रमाणित म्हणून माल जर करत असाल तर ट्रेसनेट मध्ये नोंदणी केल्याशिवाय एक्सपोर्टला परवानगी दिली जात नाही. ते काम फायटोसॅनिटरी सुद्धा आपले कृषी विभागाचे अधिकारी देतात. आज जवळपास 16 ठिकाणी आपले अधिकारी नोटिफाय केलेले आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात ही आता ही चळवळ तर महत्वाची आहे. आपण पाहतो ग्राहकामध्ये आता सेफ्टी फूड मध्ये आपल्या देशाच्या बरोबर बाहेरच्या देशातही आहे, पण त्यांच्या मागणीनुसार ही सिस्टीम आपल्याला अजून स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे. कारण मीडिया चांगली आणि वाईट बातमी ग्राहकापर्यंत पोहोचतो आणि त्याद्वारे ग्राहक आता सुरक्षित अन्नाची मागणी करतो. परंतु त्या पद्धतीने त्या प्रमाणामध्ये आपल्याला ज्या प्रमाणात आहे, आता कृषी निर्यात धोरण भारत सरकारने जाहीर केलेलं आहे. त्या कृषी निर्यात धोरणामध्ये सुद्धा रेसिड्यू फ्री केंद्रीय प्रमाणित या मालाचं जास्त उत्पादन करून निर्यात व्हावं या दृष्टिकोनातून क्लस्टर बेस अप्रोच केलेला आहे समूह. आता ह्याच्यामध्ये एखादा 1 एकर 2 एकर शेतकऱ्यांनी प्रमाणित करून सेंद्रिय चालेल का? मग त्याला एक्सपोर्ट पर्यंत जाऊ शकणार नाही. पण त्याप्रमाणे असे 50 ते 40 शेतकरी एकत्रित आले आणि एक पीक किंवा मल्टीपिकाचं त्यांनी नियोजन केलं, एजन्सी आयडेंटिफाय केलं, त्याच्या पद्धतीने केंद्रीय प्रमाणीकरणाचं क्वांटिटी तयार केली. तो माल योग्य प्रकारे पॅकिंग, लेबलिंग लावून या टेस्ट नेटद्वारे आपण स्पर्धेच्या बाजारात गेलं तर त्याचा हमखास तुम्हाला प्रीमियम रिटर्न मिळतो. आज जर तुम्ही पाहिला तर आज कॉफी आहे, दार्जिलिंग टी आहे, याला प्रीमियम प्राइस मिळते. त्यांनी त्याची ओळख तयार केलेली आहे, बॅकवर्ड लिंकेज स्ट्रॉंग केलेला आहे, पण त्यालाही कालावधी लागतो. आणि त्याचाच भाग म्हणून भारत सरकारने जसं पानकले साहेबांनी सांगितलं, PGS सिस्टीम एक त्यातला पहिला भाग आहे. PGS मधून जसं डिग्री डिप्लोमा केल्यानंतर डिग्रीमध्ये वळायचं आहे, तसं PGS करत करत आपण नंतर सर्टिफिकेशन मध्ये वळलो आणि सर्टिफाय झालेल्या मालाला मार्केटिंग बाहेरच्या देशामध्ये करायला किंवा डोमेस्टिक मध्ये सुद्धा आज अमेझॉनद्वारे सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे सर्टिफाईड अँड क्वालिटी मेंटेन करण्यासाठी. तर अशा अँगलने ही सिस्टीम तयार केली. आणि ते करत असताना अजून एक माझी शेतकऱ्याला विनंती आहे की आज तुम्हाला 3 वर्षाचा कालावधी लागत असेल तरी इमिडिएटली तुम्ही जे काही ऑर्गॅनिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने करता त्या मालाचं तुम्ही ट्रेसनेट मध्ये नोंदणी करा. इमिडिएटली तुम्हाला पहिलं वर्ष, दुसरं वर्ष रेसिड्यू फ्री म्हणून मार्केटिंग करता येते. जसं द्राक्ष आहे, डाळिंब आहे, आंबा आहे, भाजीपाल्यामध्ये 43 पिकं आहेत. त्या पिकाचं तुम्ही व्हेजनेट मध्ये जर नोंदणी केली तर तुम्हाला
निर्यातीसाठी निर्यातक्षम भाग म्हणून नोंदणी प्रमाणपत्र. इकड्या बाजूला तुम्हाला हे तुमचं पीजीएस चालूच आहे, पण ह्या वेजनेट मध्ये तुम्ही पीजीएसचा वापर केल्यामुळे तुमच्या मालामध्ये रेसिड्यू तर सापडणारच नाही, सापडला तरी मर्यादित असेल. म्हणजेच तुम्हाला ह्या ट्रेसिबिलिटी नेटमध्ये तुमचा माल ओके झाला तर तुम्हाला रेसिड्यू फ्री माल म्हणून सुद्धा बाहेर सुरुवातीला पाठवायला पहिले 3 वर्षही तुम्हाला थांबायचं नाही, तुमचा माल एक्सपोर्ट पर्यंत जाऊ शकतो. आणि जेव्हा सर्टिफाईड होईल तेव्हा ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही लेबल लावून विकू शकता. तर अशा पद्धतीची सिस्टीम आपण केलेली आहे. आज जवळपास देशामध्ये या ट्रेसिबिलिटी नेटमध्ये त्याचा उद्देश, दोघांचा उद्देश एकच आहे की रेसिड्यू कीटकनाशकाचा अंश मर्यादित ठेवणे आणि त्या अनुषंगाने त्यामध्ये त्या ऑर्गॅनिक मध्ये आपण फार्मचं जे लाईफ म्हणतो किंवा फार्म डेव्हलपमेंट पासून ते आपण रेसिड्यू फ्रीकडे वळतो. इथं जे आपण या ट्रेसिबिलिटी नेटमध्ये त्या सीझन मध्ये त्या पिकावर कोणते औषध किती प्रमाणात सेपर साईल रेसिड्यू MRL चे वापरावे, पीएचआयचा वापर करून जर आपण केला तर तिथे आपण मर्यादेमध्ये अंश मेरिट करू शकतो. आता ह्या पीजीएस मध्ये तर आपण ऑलरेडी त्याचा वापरच कमी करतो तर 100% तुमचा माल रेसिड्यू मध्ये पास होऊ शकतो. त्यासाठी आज आपण जर पाहिलं तर एकूण देशामध्ये ट्रेसिबिलिटी नेटमध्ये 75,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्या ट्रेसिबिलिटी रेसिड्यू फ्री साठी. आणि मग त्यातले 65,000 महाराष्ट्रातले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त द्राक्षाचे आहेत. म्हणून आता हळूहळू आपलं सरकार रेसिड्यू फ्री उत्पादन करणाऱ्या फळ भाजीपाल्याची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे. जसं आज सिक्कीमचे नाव घेतलं जातं की सेंद्रिय पद्धतीने, आपल्याला त्याला वेळ लागेल पण ह्या रेसिड्यू फ्री मधून आपल्याला सेंद्रिय मध्ये वळायचं आणि तोपर्यंत आपल्याला 4 पैसे मिळण्यासाठी ट्रेसिबिलिटी नेट ही सिस्टीम पार आहे. आज आपल्याकडे 68,000 शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे आणि हे ऑनलाईन आहे. त्याचबरोबर इकडे नोंदणी करत करत त्यांनी त्या फार्मचं इंडिव्हिज्युअल फार्मचं रजिस्ट्रेशन करता येते शेतकऱ्याच्या नावाने आणि मग त्या ट्रेसिबिलिटी गेला फार्म रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतो आणि त्यांनी त्याचा रेकॉर्ड ठेवल्यानंतर तो पास रेसिड्यू पास झाला की तो एक्सपोर्टलाही चालू शकतो. आणि मग असे 2 वर्ष केल्यानंतर मीनवाईल तुमचा फार्म डेव्हलप झाला आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मिळालं, ऑर्गॅनिकचा लोगो लावून तुम्ही ट्रेसनेटद्वारे एक्सपोर्ट करू शकता आणि तिथं तुम्हाला अश्योर्ड 4 पैसे मिळू शकतात. तर अशा अंगाने या दोन्हीचं कॉर्डिनेशन जर आपण चांगल्या पद्धतीने केलं, हे एकच आहे. आणि आज भाजीपाला जर पाहतो आपण वर्षभर खाण्यात येतो आणि त्यामध्ये औषधांचा वापर कमीत कमी करणे आणि सेंद्रिय मध्ये जमिनीचं आरोग्य सुधारणे, त्याद्वारे चांगलं उत्पादन करणे आणि रेसिड्यूचं म्हणजे दोन्हीची सांगड घातली तर आज मार्केटची जी थीम आहे ग्राहकाला ग्रो सेफ फूड, सुरक्षित अन्न पिकवा, या माध्यमातून आपण ग्राहकाला ॲश्युरन्स देऊ शकतो. आणि हळूहळू आपल्या भागामध्ये ओळख करताना एक गाव आहे, एक तालुका आहे, क्लस्टर बेस ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला डेव्हलप करावं लागणार. इंडिव्हिज्युअल एक शेतकऱ्यांनी केलं तर लिमिटेशन आहेत. तर तसे आपल्याकडे बरेचसे बाय डिफॉल्ट काही एरिया सुद्धा डिक्लेअर झालेले आहेत. ते सुद्धा आता आपण या माध्यमातून करून तिथं फोकस करून आज कृषी निर्यात धोरणामार्फत काही 6 क्लस्टर पिकाचे राज्यातली निवड झाली आणि त्याला हे सगळ्या प्रकारचं मदत दिली जाणार आहे. आणि म्हणून हेही दोन्हीची सांगड जर घातली तर निश्चित त्याला फायदा येतो. जसं राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत 50 हेक्टरचं क्षेत्र एकत्रित झालं. शेवटी आता गरज आहे समूह शेती किंवा क्लस्टर बेस हे येणं आणि त्याद्वारे मूल्यवर्धी करणे. शेवटी हे मूल्यवर्धीच आहे. त्या मूल्यवर्धीच्या माध्यमातून आपण जर त्या एंड प्रॉडक्ट मार्केट पर्यंत पोहोचण्यासाठी तयारी केली, ब्रँडिंग केलं, पॅकिंग चांगलं केलं तर ह्या सगळ्या गोष्टीची ओळख निर्माण केली तर मार्केट तुमच्याकडे चालून येते. ते करण्यासाठी आज आपल्याच्या साईटवर फार्मर कनेक्ट एक नवीन ऍप लॉन्च केलेलं आहे. मग आता ह्या एफपीओ आहे काय, आता बरेचसे एफपीओ सुद्धा पुढे येत आहेत किंवा सर्टिफिकेशन करणारे एजन्सीज आहेत. त्यांनी ह्या फार्मर कनेक्ट मध्ये एकदा नाव नोंदवलं, तुमचा ग्रुप कोणता आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचं उत्पादन करता आणि तिथं घेणाऱ्याचंही नोंदणी केली आहे, बायर सेलर मीट आहे. म्हणजे एकदा तुमची ओळख झाली की ह्या गटाकडे एवढं क्वांटम आहे, रेसिड्यू फ्री आहे किंवा सेंद्रिय पद्धतीने पीजीएसचं पहिलं दुसरं वर्ष केलेलं आहे, त्याचा वापर आज तो करून आज इतर मार्केटमध्ये करू शकतो किंवा स्वतःला सुद्धा याप्रमाणे मार्केटिंग करण्यासाठी इतर राज्यामध्ये जाण्यासाठी डायरेक्ट मार्केटिंगसाठी हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. पण त्याचा म्हणावा तसा वापर आज सेंद्रिय शेतीमध्ये झालेला नाही. आता आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज विषय ठेवलेला खूप महत्वाचा विषय आहे. आणि मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून जसं आज शासन म्हणते विकेल ते पिकेल, म्हणून बाजारपेठेच्या गरजेनुसार आपल्याला आपल्या प्रोडक्शन स्ट्रॅटेजीमध्ये बदल करणे, पॅकिंग मध्ये बदल करणे, आयडेंटिटी मध्ये प्रमाणीकरण, डॉक्युमेंट मध्ये ओळख करणे आणि ही ओळख आपण रेसिड्यू फ्री मध्ये ट्रेसिबिलिटीच्या नेट मधून केलेली आहे. तशी आता आपल्याला हळूहळू सेंद्रिय प्रमाणित मालाची ओळख तयार करून जे महत्वाचे पीक आहेत त्याद्वारे आपल्याला प्रीमियम प्राइस मिळता येते. त्या अनुषंगाने आपल्याला तिथून पुढे काम करावं लागणार. की आपला जैविक भारत लोगो जो आता आपण चर्चेचा विषय आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
आता जैविक हा जो भारत लोगो आहे आपल्याला त्याची सेंद्रिय प्रमाणीकरणाचा जो इंडिया लोगो ऑर्गॅनिक लोगो म्हणून आपल्याला डिक्लेअर केलाय तो प्रमाणित केलेला त्याला वापरता येतो. आता जैविक लोगो जो आहे पीजीएस द्वारे उत्पादित केलेल्या मालाला तुम्हाला या 2 वर्षासाठी त्याचा वापर करता येतो डोमेस्टिक मार्केटसाठी. आता हे सुद्धा पीजीएस सर्टिफिकेशन सुद्धा एक्सपोर्ट साठी कन्सिडर करण्यासाठी भारत सरकार मार्फत प्रयत्न चालले आहेत की आम्ही सुद्धा इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणेच पीजीएस सर्टिफिकेशन करतो, ती सुद्धा मी ऍक्सेप्ट करा. ते जर अप्रूव्ह झालं तर आपल्याला त्या दुसऱ्या वर्षापासून सुद्धा आपल्याला एक्सपोर्टला लिंक करता येईल. परंतु त्या अनुषंगाने आपला बेस आपल्याला त्या पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे. आणि क्रॉप स्पेसिफिक ग्रुप जर तयार झाले आणि मग त्याचं प्रोसेस केलेलं सुद्धा ऑर्गॅनिक म्हणून आपल्याला ब्रँडिंग करता येते. आणि विशेषतः आता आपल्याकडे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पिकाला जीआय मानांकन मिळाले आहे. आता जीआय मानांकन एक त्याचं एक पेटेंट झालं त्या प्रॉडक्ट. जसं उदाहरण घ्या तुम्ही आता डाळिंबचं उदाहरण घ्या किंवा रेजिन घ्या सांगलीचा किंवा अंजीर आहे सासवडचा. आता त्या भागामध्ये तो दर्जा मिळाला जीआयचा युनिकनेसचा. पण तिथं जर सेंद्रिय पद्धतीने त्यांनी त्याचं उत्पादन केलं आणि त्याला जोड जीआय प्रॉडक्टची दिली तर अजून तो प्रॉडक्ट जास्त किंमत त्याला प्रीमियम प्राइस मिळतं. तसं उदाहरण सांगायचं झालं तर दार्जिलिंग टी आहे. आज दार्जिलिंग टीला जीआय मानांकन आहे, नंतर ऑर्गॅनिक प्रमाणीकरण आहे आणि पीजीआय आहे. पीजीआय म्हणजे काय, प्रोटेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेशन, म्हणजे बाहेरच्या देशाचं ते सुद्धा आहे. तर त्यामुळं आज दार्जिलिंग टीला युरोप मार्केटमध्ये प्रीमियम प्राइस मिळते. जसं आज आपण उदाहरण तुम्हाला सांगतो प्रीमियम प्राइसचं उदाहरण कसं. आज आपल्याकडे 2 रुपयाची पेन आहे आणि पार्कर पेन 100 रुपयाला आहे. दोन्हीचं काम एकच आहे, पण त्याची विश्वासार्हता त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे, ब्रँड केलेला आहे. तिथं कोणी 100 रुपयाच्या आधी 10, 20, 50 रुपयाला कोणी मागेल का, नाही आहे. त्याचं प्रेझेंटेशन पॅकिंग स्टँडर्ड त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे त्याचं मार्केटिंग केलं जाते. तसं आता अग्रिकल्चर मध्ये हा कन्सेप्ट केला तरच आपल्याला 4 पैसे मिळू शकतात. तो कन्सेप्ट आता यंग जनरेशन जो आहे एज्युकेटेड मंडळी या शेतीकडे व्यावसायिक शेती म्हणून पाहायला लागलेत, ते आता त्या पद्धतीने शेती करणे मार्केटिंग करणे वळत आहेत. त्यांना आता आपण चांगल्या पद्धतीने जोड दिली तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आता सर एक अजून प्रश्न देशमुख साहेबांना माझा असा आहे की आता जसं साहेबांनी म्हटलं की जसं तुम्हाला भाजीपाला जो कच्चा म्हणजे आपलं रॉ मटेरियल जे आहे याशिवाय सर्टिफिकेशन मध्ये अजून कोणत्या प्रोसेस फूडला आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये पीजीएस प्रमाणीकरण केलं जातं ऑर्गॅनिकचं? प्रमाणीकरणामध्ये ज्या कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये एक इंडिव्हिज्युअल सर्टिफिकेशन ज्या शेतकऱ्याचं होतं त्याच्यामध्ये सगळे फील्ड क्रॉप जे आहेत ते त्याचं करता येतं. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रमाणीकरणाची दुसरी जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये एक वाईल्ड कलेक्शनचा पण समावेश भरपूर मोठ्या प्रमाणात. मगाशी आपण जो एरिया आपण जो सांगितला की सर्टिफाईड एरिया जो भारत देशाचा आहे त्याच्यामध्ये जसं कल्टिवेटेड क्रॉपचा आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त एरिया हा वाईल्ड कलेक्शनचा पण आहे. म्हणजे फॉरेस्टमध्ये मिळणारा जो प्रोड्यूस आहे ॲग्रो प्रोड्यूस आहे त्याचंही प्रमाण वनस्पती ज्या आहेत औषधी वनस्पती असेल, कुठे बऱ्याचशा ठिकाणी काजू मिळतं, बऱ्याचशा प्रमाणावरती मध मिळतं, जे काही जंगलातून कलेक्शन आपल्याला करता येतं ते वाईल्ड कलेक्शनच्या कॅटेगरीच्या अंडर ते सर्टिफिकेशन करता येतं. म्हणजे तो पर्टिक्युलर तो एरिया मार्क करून आणि त्याच्यामध्ये कलेक्टर्स ट्रेनिंग वगैरे हा सगळे आस्पेक्ट त्याच्यामध्ये आहे वाईल्ड कलेक्शन मध्ये. त्याच्यानंतर तिसरी कॅटेगरी याच्यामध्ये आहे की प्रोसेसिंगची आहे. आता जो सेंद्रिय शेती माल तयार होतो त्याचं प्रोसेसिंग जर कोणी करत असेल तर ते प्रोसेसिंगची एक कॅटेगरी याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर चौथी कॅटेगरी याच्यामध्ये ट्रेडिंग आहे. म्हणजे सेंद्रिय शेती मालाचं वितरण जर कोणाला करायचं असेल तर ऑर्गॅनिक ट्रेडर म्हणून तो सर्टिफिकेशन घेऊ शकतो. त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रॉडक्ट त्याचे जो त्याला विक्री करायची आहे त्याचा अंतर्भाव होतो. त्याच्यानंतर जे कॅटेगरी आहे ते आहे निविष्ठा, सेंद्रिय निविष्ठा प्रमाणीकरण एक कॅटेगरी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सेंद्रिय शेती करता का ज्या निविष्ठा वापरल्या जातात त्या निविष्ठा हा एनपीओपी स्टँडर्ड प्रमाणे त्याचं सर्टिफिकेशन केलं जातं, त्याचं अटेस्टेशन केलं जातं. म्हणजे